श्री पतंजलि महामुनये नमः। सूत्रकार भवप्रत्यय असंप्रज्ञा समाधीचा प्रकार सांगतात। भवप्रत्ययो विदेह प्रकृतिलयानाम, अर्थात भवप्रत्यय ही असंप्रज्ञा समाधी ही विदेही आणि प्रकृती लीनांची असते। आता या ठिकाणी आपण प्रथम भवप्रत्यय या पदाचा अर्थ पाहणं इष्ट असतं, कारण भवप्रत्यय हा या असंप्रज्ञा समाधीचा प्रकार आहे। असं म्हटल्यानंतर भवप्रत्यय म्हणजे काय हा आद्य प्रश्न या ठिकाणी असतो। आता असं आहे की प्रत्यय हा या पदाचा अर्थ कारण, हेतू, निमित्त असा असतो। आलं का लक्षात? आणि आपण हा अर्थ पूर्वी पाहिलाच। प्रत्यय म्हणजे प्रत्यय नव्हे। आपण प्राकृतामध्ये प्रत्यय हा शब्द वापरतो, मला अमुक प्रत्यय आला तमुक प्रत्यय आला, तर तशा अर्थाने या ठिकाणी हा प्रत्यय हा शब्द आलेला नाहीये। तर प्रत्यय या पदाचा अर्थ या ठिकाणी कारण, हेतू, निमित्त असा आहे। आता अर्थात भव ह्याचा अर्थ असा होतो की ज्याचं कारण आहे किंवा भवाला जी कारक आहे ती असंप्रज्ञा समाधी भवप्रत्यय असते। आलं का लक्षात? म्हणजे भव ज्याचं कारण असतं, भव ज्याचं कारण असतं किंवा भवाला जी कारक असते, भवाला जी कारक असते ती असंप्रज्ञा समाधी भवप्रत्यय ठरते। मग या ठिकाणी भव या पदाचा अर्थ काय? ज्या वेळेला असा अर्थ होतो की ज्याचं कारण भव असतं, याचा अर्थ असा की जन्म, म्हणजे केवळ जन्मजात असं सामर्थ्य प्राप्त होण्याने जी समाधी प्राप्त होते, विशिष्ट श्रेणीच्या जीवकोटीमध्ये जन्म घेतल्यामुळं समाधी सामर्थ्य जर प्राप्त होत असलं, जसं असं आहे की पक्ष्यांना, पक्षी उडतात कसे, तर त्याला कारण त्यांचा पक्षी योनीमध्ये जन्म, म्हणजे केवळ जन्म होण्यानं, पक्षी योनीमध्ये जन्म होण्यानं त्यांना अंगभूत उडण्याचं सामर्थ्य येतं। तसं काही दिव्य जीवकोटी आहेत की त्या जीवकोटींमध्ये केवळ जन्म घेतल्यानं ही समाधी प्राप्त होते। त्यामुळे भव ज्याचं कारण आहे अशी जी समाधी ती भवप्रत्यय। आणि या ठिकाणी असा अर्थ की ज्यांना केवळ विशिष्ट योनीमध्ये, विशिष्ट जीवकोटीमध्ये जन्म घेण्यानंच ती समाधी प्राप्त होते किंवा विशिष्ट जीवकोटी प्राप्त होण्यानं ही समाधी प्राप्त होते, ती भवप्रत्यय हा असा एक अर्थ आहे। आणि दुसरा अर्थ असा पण पाहिला की भव म्हणजे बंध ज्याचा कारक आहे, बंध अशी जी समाधी, अर्थात भवाचा दुसराही अर्थ बंध असा आहे। आणि त्यामुळे ज्या समाधीतून बंध हा काही सुटत नाही, बंधाचं कारण जे अजूनही त्या ठिकाणी कायम असतं, ती सुद्धा भवप्रत्यय अशी समाधी ठरते। अर्थात भव या पदाला दोन अर्थ आहेत। भव या पदाला दोन अर्थ आहेत, एक म्हणजे जन्म, दुसरा म्हणजे बंध किंवा अज्ञान किंवा अविद्या। आता त्यामुळं भवप्रत्यय या जोड शब्दाला दोन अर्थ प्राप्त होतात असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं। पहिला अर्थ म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे जन्मच ज्याला कारण आहे किंवा जी समाधी स्वाभाविक आहे ती, किंवा जी समाधी उपजत सामर्थ्यामुळे प्राप्त होते ती, हा एक भवप्रत्यय या पदाचा अर्थ आहे। दुसरा अर्थ असा की ज्या समाधीमध्ये भव म्हणजे बंध कायम असतो, संसारातील संसरण कायम असतं किंवा मोक्ष किंवा कैवल्य घडत नाही, तो प्रकार हाही भवप्रत्यय असतो। अशा प्रकारे भवप्रत्यय समाधीचे दोन प्रकार हे त्या ठिकाणी प्राप्त होतात। आता जन्मतः किंवा उपजत सामर्थ्यामुळे प्राप्त होणारी जी समाधी असते ती समाधी म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहूया। असं आहे की देवादी दिव्य योनी जी आहे, देवादी जी दिव्य योनी आहे
त्या योनीमध्ये जन्म झाल्यामुळं किंवा देवत्व प्राप्त झाल्यामुळं अधिकारवशात विनाशायास अशी जी असंप्रज्ञात समाधी लागते ती एक भवप्रत्यय समाधी असते. आलं का लक्षात? देवादी दिव्य कोटींमध्ये असं काही सामर्थ्य त्या ठिकाणी अंगभूत सामर्थ्य असतं, जन्मजात असं स्वाभाविक सामर्थ्य असतं की समाधी त्यांना लागू शकते. आता असं पहा की जीवसृष्टीमध्ये जन्म झाल्यावर जसं जीवाला निद्रा सामर्थ्य उपजत असतं ना, अर्थात आजकाल नव्य युगातल्या मानवाने ते घालून बसलेला आहे, पण हे स्वाभाविक सामर्थ्य असतं जीवकोटीमध्ये. हे एक स्वाभाविक सामर्थ्य असतं की त्यांच्यावर निद्रा सामर्थ्य असतं. तसं देवकोटी प्राप्त होण्यानं असंप्रज्ञात सिद्धीचं सामर्थ्य उपजत प्राप्त होऊ शकतं. काही काही देवांना हे सामर्थ्य प्राप्त होऊ शकतं, काही काही विशिष्ट अधिकाराच्या देवांना हे सामर्थ्य सहज प्राप्त होऊ शकतं, स्वाभाविकपणे प्राप्त होऊ शकतं आणि त्यांना उपायाची उठाठेव करावी लागत नाही. न योग साधना, न यमनियम, न आचार आणि विचाराचं कुठे त्याची मर्यादा, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर नियंत्रण येत नाही. अभ्यास नसतो, वैराग्य नसतं, नियंत्रण नसतं, नियोजन नसतं, आचार विचार आहार विहार यांचं कुठल्याही प्रकारे नियोजन नसतं, नियंत्रण नसतं आणि तरी सुद्धा यांना ही समाधी लागून जाते. आता तुम्ही आम्ही जसं विनाशाया झोपी जाऊ शकतो ना, किंबहुना जायला हवे, तसे हे देवादिदेव जीव असंप्रज्ञात समाधीत सहज जाऊ शकतात. त्या विशिष्ट जीवकोटीमध्ये जन्म घेण्यानं त्यांना ही समाधी उपजत अशी प्राप्त होत असते. अर्थात त्या विशिष्ट जीवकोटी जन्म घेणं हेच त्या समाधीला कारण असतं. आलं का लक्षात? केवळ त्या विशिष्ट कोटीमध्ये, उच्च कोटीमध्ये, देवकोटीमध्ये जन्म घेणं हेच त्या समाधीला कारण असतं. तेवढं कारण असलं की बस ती समाधी प्राप्त. आता आपल्या दृष्टीने काय? आता समाधी प्राप्त होण्यासाठी कारण काय? तर आहार विहार आचार विचार सगळ्या प्रकारचं बंधन, नियंत्रण, यमनियम पालन, मग ती साधना, अष्टांग साधना, ईश्वर प्रणिधान, चित्तशुद्धी, अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. म्हणजे कदाचित त्या गोष्टी आपल्याला अभ्यास वैराग्य रूप सामर्थ्य देतात, अर्थात परवैराग्य प्राप्त करून देतात आणि परवैराग्य हे त्याचं कारण असतं आणि ते आपल्याला प्राप्त झालं तर समाधी प्राप्त होते, असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. पण यांना त्या कुठल्याही गोष्टीची उठाठेव करावी लागत नाही. अशा प्रकारे हा भाग्यवान अशा देवगणांचा भवप्रत्यय असा असंप्रज्ञात समाधीचा प्रकार असतो. अर्थात एका अर्थाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी थोडासा खुलासा करून घेतला. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भव या शब्दाला आणखीन एक अर्थ आहे. तो दुसरा अर्थ म्हणजे बंध, अज्ञान, अविद्या. त्यामुळे भवप्रत्ययाचा अर्थ असाही होतो की ज्या असंप्रज्ञात समाधीमध्ये बंध कारणाला कोणतीच बाधा पोहोचत नाही, अर्थात ते बंध अबाध निर्बाध असे त्या ठिकाणी राहतात, किंवा ज्या असंप्रज्ञात समाधीमुळे बंध कायम राहतो, कैवल्य होत नाही, मुक्ती होत नाही, मोक्ष होत नाही, तो प्रकार म्हणजे दुसरा भवप्रत्ययाचा. असे भवप्रत्यय या पदाला दोन अर्थ प्राप्त होतात. अर्थात दोन अर्थ प्राप्त होतात म्हटल्यानंतर एक प्रश्न उभा राहतो की या दोन अर्थांमध्ये या ठिकाणी कोणता अर्थ उपपन्न आहे, कोणता अर्थ या ठिकाणी ग्राह्य आहे आणि कुठला अग्राह्य आहे, कुठला धरावा कुठला सोडावा, असा या ठिकाणी साहजिकच दुसरा प्रश्न निर्माण होतो. आता कोणता अर्थ ग्राह्य आहे आणि कोणता अग्राह्य आहे हा प्रश्न आहे. या प्रश्नावर उत्तर असं की दोन्ही अर्थ उपपन्न आणि ग्राह्य आहेत. दोन्ही अर्थांचं ग्रहण करावं लागतं,
कारण असंप्रज्ञात समाधीचा भवप्रत्यय हा प्रकार जो देवादींना असतो ना, जो सांगितला आता, तो विदेही म्हणजे वैदेही यांना त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. वैदेही यांच्या संदर्भात भवप्रत्यय समाधीचा प्रकार जो असतो त्याचा अर्थ त्यांना जन्मजात स्वयंसिद्ध स्वभावसिद्ध सामर्थ्यानं ही समाधी प्राप्त होत असते. त्यामुळे पहिला जो आपण अर्थ पाहिला की केवळ विशिष्ट देवकोटींमध्ये जन्म प्राप्त झाल्यामुळे ही समाधी प्राप्त होते, तर तो अर्थ सूत्रामध्ये विदेही असा जो शब्द आलेला आहे, भवप्रत्ययो विदेह प्रकृतिलयानाम, त्यात विदेही लोकांचा वैदेही प्राप्त लोकांचा हा समाधीचा प्रकार असतो. त्याचं कारण त्यांचा दिव्यकोटीतील जन्म, त्यांना दिव्यकोटीमध्ये जन्म प्राप्त झाल्यामुळे त्यांना असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. आता असं आहे की जसं मत्स्यकोटीमध्ये जन्माला येणारा जीव उपजतच पाण्यात पोहण्याचं सामर्थ्य बाळगतो ना, त्याला काय कुठे पोहण्याचा वर्ग, त्या वर्गामध्ये जाऊन पोहणं शिकणं हा प्रकार नसतो. तर त्याला उपजत सामर्थ्य असतं, पाण्यामध्ये पोहण्याचं उपजत त्याला प्राप्त होत असतं. किंवा पक्षी कोटीतले जीव उडण्याचं सामर्थ्य बाळगतो, त्याला कुठलाही फ्लाइंग क्लब हा काही जॉईन करावा लागत नाही. अर्थात तसंच सजीव सृष्टीमधला जीव निद्रा सामर्थ्य बाळगून असतो असंही आपण पाहिलं. तसंच वैदे यांना असंप्रज्ञात समाधीत जाण्याचं सामर्थ्य असतं. ज्या समाधीसाठी मनुष्य जन्म जन्म वेचतो, कठोर तपश्चर्या चालवतो, प्रग्रह निग्रह यांची जबरदस्त उठाठेव करतो, ती आणि त्याद्वारा जी त्या समाधी प्राप्त होते, एवढी उठाठेव केल्यानंतर अनेक जन्मानंतर अनेक जन्म संसिद्ध हो ततो याति पराम गतिम, अशी अनेक जन्माच्या साधनेनंतर जी समाधी प्राप्त होते, अशी समाधी या भाग्यवंतांना उपजतच असते किंवा स्वाभाविकता प्राप्त असते. आता हे भाग्यवंत कोण? तर आम्ही तुम्हाला सांगितलं की देवकोटीमध्ये जन्म घेतलेले. आता हे आम्ही पदरचं नाही सांगितलं, भाष्यकार व्यास म्हणतात हे भाग्यवंत कोण? तर विदेहानाम देवानाम, ते म्हणतात विदेही अशा देवदेवतांचा हा भवप्रत्यय असा प्रकार असतो. देवदेवतांना जसं अतिमानवी सामर्थ्य असतं, त्यात या समाधीचा सुद्धा अंतर्भाव होऊ शकतो. देवदेवता म्हणजे स्वर्गीय दिव्य भोगात घडलेले, त्या दिव्य भोग सामर्थ्यामुळेच ते देवत्व प्राप्त असतात आणि त्यांना असं या स्वर्गीय दिव्य भोग ज्या ठिकाणी ज्यांची रेलचेल असते त्यांना कुठचं आलंय वैराग्य? वैराग्य तर नसतंच, पण ते साधण्याचंही त्यांना कळतं. तुम्ही आम्ही जसं उपजत पण किंचित वैराग्यामुळे जीवन व्यापारातून उपरत पाहून झोपी जाऊ शकतो ना, असं आहे आपल्याला जे निद्रा म्हणजे प्रत्येकामध्ये आपण म्हणतो की आम्हाला कुठलं आलं वैराग्य, किंवा त्या माणसाला कुठे आलं वैराग्य, तो विलासी चैनी आहे, त्याला कुठलं आलं वैराग्य? तर तत्वतः असं आहे की त्याच्यामध्ये काहीतरी वैराग्य सामर्थ्य असतं, ज्याला पोटेन्शियल वैराग्य म्हणता येईल. असं शक्त्यावस्थेतलं वैराग्य त्याच्या ठिकाणी असतंच, त्याशिवाय तो झोपी कसा जाईल? कारण शेवटी झोपी जायचं म्हटल्यानंतर आपल्याला व्यापारावरनं उपरत व्हावं लागतं, जीवन व्यापारातनं उपरत व्हावं लागतं, विषयांपासून दूर हटावं लागतं, त्याशिवाय झोप कशी येईल? आणि ज्या अर्थी माणूस झोपतो, अगदी चैनी विलासी माणूस सुद्धा झोपतो, त्या अर्थी त्याच्यामध्ये कुठेतरी वैराग्याचा कण आहे, वैराग्याचं बीज त्याच्यामध्ये पडलेलं आहे आणि म्हणूनच तो रोज 8 तास झोपू शकतो. तर असं आहे की निदान निद्रादायक वैराग्यासाठी आपल्याला काही साधना करावी लागत नाही, हे तर मान्य आहे. त्यासाठी काय आपण मोठी साधना करत नाही. म्हणजे ते वैराग्य आपल्याला विनाशायास प्राप्त असतं. जीवकोटीमध्ये जन्म घेतल्यामुळे तेवढं वैराग्य आपल्या सगळ्यांमध्ये असतं, त्याशी आपल्याला झोपच आली नसते. तर हे जे आपल्यामधलं वैराग्य जे आहे, जे
आपल्याला जन्मजात आणि स्वयंसिद्ध आहे, स्वाभाविक आहे. तर या देवदेवतांना जे परवैराग्य आपण 16व्या सूत्रामध्ये पाहिलं ते असं उपजत असतं. असंप्रज्ञात समाधीदायक परवैराग्य या विदेही देवतांना स्वाभाविकपणे प्राप्त असतं. आपण ज्या उपजत वैराग्यानेशी चांगले 8-10 तास झोपतो, निद्रा घेतो, निद्रा समाधीत जातो, विनासायास जातो, तशी असंप्रज्ञात समाधीत त्यांना जाण्याचं सामर्थ्य असतं. त्यासाठी लागणारं परवैराग्य त्यांच्याकडे असतं. त्यामुळे हा प्रकार अविश्वसनीय किंवा गूढ असं मानण्याचं काहीच कारण नाहीये. आलं का लक्षात? आता असं आहे, हे जे देवदेवता लोक आहेत, गण आहेत, स्वर्गामध्ये निवास करणारे देवतागण, देवगण आहेत, त्या ठिकाणी स्वर्गीय ऐश्वर्य, स्वर्गीय विलास, स्वर्गीय उपभोग यांचं काय वर्णन करावं. आणि हे देवतागण त्या उपभोगांमध्ये इतके मग्न झालेले असतात, निमग्न झालेले असतात, त्यांना चिरतारुण्य असतं. ना जरा, ना मृत्यू, ना रोग, असं त्या ठिकाणी स्वर्गामधली व्यवस्था आहे. हवे तेवढे उपभोग घ्या, वाटेल तेवढे उपभोग घ्या, वाटेल ते उपभोग घ्या. ना तुम्हाला डायबिटीस, ना हायपरटेन्शन, ना कुठला मज्जासंस्थीय रोग. पण आपली या ठिकाणी काय परिस्थिती आहे? थोडासा अतिसेवन झालं, अतिभोग झाला तर काय होतं? दुसऱ्या दिवशी आपण नुसतं अतिसेवनाने दुसऱ्या दिवशी आडवे होतो, शक्ती ऱ्हास होतो माणसाचा. ओव्हर इंटेलिजन्स पायी डायबिटीस सारखे रोग होतात. तिथं तुम्ही हवे तेवढं गोडधोड का, अजिबात डायबिटीस सावली सुद्धा पडायची नाही. कारण स्वर्गामध्ये ती गॅरंटी आहे. स्वर्गामधला तशा प्रकारचा इन्शुरन्स आहे. हवे तेवढे उपभोग घ्या, हवे तेवढं तुम्ही भोग घ्या, विलास करा, चैन करा, चिरतारुण्य आहे तुम्हाला. आता तारुण्यामध्ये भोगसेवनाचं सामर्थ्य किती सांगायचं कारण नाही. तिथं तर चिरतारुण्य आहे. न जरेचं भय, ना रोगांचं भय, ना मृत्यूचं भय. अमृत पिऊन असतात आणि त्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा नियंत्रणाचा प्रकार संभवतच नाही. आजूबाजूला स्वर्गीय भोग सगळीकडे ओतप्रोत भरलेले असतात. आणि असं असून सुद्धा, आणि भोगामध्ये रममाण झालेले असून सुद्धा, भोगराशींमध्ये गडलेले असून सुद्धा त्यांना वैराग्याच्या कारणाशिवाय, म्हणजे वैराग्य तर काय त्या ठिकाणी ते सावलीला सुद्धा, औषधाला सुद्धा वैराग्य मिळायचं नाही. पण असंप्रज्ञात समाधीला लागणारं परवैराग्य त्यांच्याकडे उपजत असतं. जसं आपण आपल्या झोपेसाठी लागणारं वैराग्य त्याच्यासाठी काही साधना करत नाही, तसं त्यांना असंप्रज्ञात समाधीसाठी लागणारा परवैराग्य याच्यासाठी काही म्हणजे काहीही करावं लागत नाही. डोळे मिटायचं आणि जायचं समाधी. तर असा हा प्रकार असतो आणि ह्याच्यात गूढ किंवा अविश्वसनीय काहीच मानण्याचं कारण नाहीये. असो, आता प्रकृतिलीन जीवांचा भवप्रत्यय हा दुसरा प्रकार असतो. मूळ प्रकृती लय होण्यानं त्या जीवांचं निष्प्रपंचीकरण झालेलं असतं. ते मूळ प्रकृतीमध्ये त्यांचा लय झालेला असतो आणि त्यामुळं त्यांना एक प्रकारचं निष्प्रपंचीकरण प्राप्त होतं. हे प्रकृतिलीन जीव सुद्धा सप्तलोकांच्या पलीकडे, म्हणजे सावर्ण ब्रह्मांडाच्याही पलीकडे गेलेले असतात. सृष्टीतल्या उलथापालथीशी, गतिमान संसरणाची त्यांना गंधवार्ता सुद्धा नसते. अहो, आपण सुद्धा एखाद्या गावाबाहेरच्या एकांत निवांत स्थानात गेल्यानंतर, असं आहे, आपण एखाद्या महामध्ये राहत असतो, मेट्रोपोलिस महानगर किंवा एखाद्या मोठ्या शहरामध्ये राहत असतो, एखाद्या गावामध्ये राहत असतो, आणि त्या गावामध्ये प्रचंड हलकल्लोळ असतो, सगळा दगदग असते. तर आज नागरी जीवनामध्ये किती प्रकारे, ज्याला पोल्युशन म्हणता येईल किंवा दगदग म्हणता येईल, या गोष्टी काही सांगायचं कारण नाही. मग आपण काय करतो, या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी काय करतो, गावाबाहेरच्या एखाद्या निवांत आणि एकांत स्थानात जाऊन
आपण त्या ठिकाणी प्रपंचातीत झाल्याचा आनंद घेतो. प्रपंचातीत असा भास त्या ठिकाणी आपल्याला असतो आणि आपल्याला वाटतं आपण सगळ्या दगदगीच्या बाहेर आलो आणि आपल्याला त्या ठिकाणी केवढं समाधान असतं. आपण निसर्गाचा त्या ठिकाणी आनंद घेतो, अगदी अक्षरशः लयलूट होते. पण हे प्रकृतिलीन जे आहेत ते सावर्ण ब्रह्मांडाच्या पलीकडे गेलेले असतात. ज्याला तुम्ही निस्सीम विश्व म्हणता, इनफायनाईट युनिव्हर्स, निस्सीम विश्व, ह्याला सीमाच नाहीये त्या विश्वाला, असं आपण म्हणतो. ऍस्ट्रोफिजिसिस्ट आपल्याला सांगतात की युनिव्हर्स इज इनफायनाईट, त्याला सीमा नाहीयेत. पण हे प्रकृतिलीन लोक या सगळ्या सावर्ण ब्रह्मांडाच्या पलीकडे जातात. आपण एखाद्या गावाबाहेर जाऊन एखाद्या रमणीय स्थानामध्ये बसावं, तसं हे पार अगदी ब्रह्मांडाच्या पलीकडे जातात. आउटस्कर्ट्स ऑफ युनिव्हर्स असं म्हणता येईल. आणि ते त्या ठिकाणी पलीकडे गेल्यानंतर, ब्रह्मांडाच्या पलीकडे गेल्यावर त्यांना त्या ठिकाणी आत्यंतिक निष्प्रपंचीकरण त्या ठिकाणी प्राप्त होतं त्यांना. या विश्वामध्ये एवढ्या प्रचंड घडामोडी होत आहेत, ग्रह गोल तारे या प्रचंड वेगानं फिरतायत आणि त्याच्यामुळं ज्याला टर्ब्युलन्स म्हणतात, एवढा प्रचंड टर्ब्युलन्स या एकूण अवकाशामध्ये आहे. हे ग्रहगोल प्रचंड वेगाने फिरतायत. ताशी हजारो आणि लाखो मैल वेगाने हे ग्रह तारे फिरतायत. असं आहे की आपली पृथ्वी सुद्धा एवढा प्रचंड गोल हा अवकाशातून ताशी 66,600 मैल वेगाने फिरत असतो. म्हणजे त्या ठिकाणी केवढा गदारोळ होत असेल. साधा एखादा ट्रक 40 किलोमीटर वेगाने गेला तर केवढा त्याचा आवाज आणि केवढा त्या ठिकाणी ज्याला डिस्टर्बन्स म्हणतात तो होतो. तर हा एवढा प्रचंड गोल ताशी 66,000 पेक्षा जास्त मैल वेगाने 24 तास फिरत असतो, 365 दिवस फिरत असतो आणि गेली असं आहे की 400 कोटी वर्ष हा फिरतोय. अजिबात अखंडपणे फिरतोय तो. बरं, हा झाला आपला पृथ्वी गोल. त्याचप्रमाणे इतर सगळे ग्रहगोल फिरतायत, प्रचंड वेगाने फिरतायत, अखंडपणे फिरतायत. आणि सूर्यासारखे तारे हे तर लाखो मैल वेगाने फिरतायत. सूर्य हा ताशी 5.5 लाख मैल वेगाने फिरत असतो. ताशी 5.5 लाख मैलांनी त्याचं भ्रमण चालू असतं आणि हे सुद्धा अगदी अखंडपणे चालू असतं आणि गेले 400-450 कोटी वर्षे चालू आहे. म्हणजे एकूण केवढा सगळा गदारोळ या विश्वामध्ये आहे. आणि त्यामुळे हे सगळे प्रकृती लीन असे जे योगी आहेत ते पार ब्रह्मांडाच्या पलीकडे जातात, आउटस्कर्ट्स ऑफ युनिव्हर्स, आणि त्या ठिकाणी निष्प्रपंचीकरणाचा आनंद घेतात. आणि त्या आत्यंतिक निष्प्रपंचीकरणामुळं ती त्यांची प्रकृतिलीन अवस्था असल्यामुळं त्यात त्यांना ती एक असंप्रज्ञात समाधी प्राप्त झाली असते. कैवल्यदायक ज्ञानोत्कर्ष न होता सुद्धा, म्हणजे बंधकारण नाहीच होत नसून सुद्धा, बंधकारण काही त्या ठिकाणी सुटत नाही, तरीही त्यांना असंप्रज्ञात समाधी साधत असल्यानं प्रकृतिलीनांचा हा प्रकार सुद्धा भवप्रत्यय ठरतो, कारण बंध कायम राहतो. अर्थात ज्या योग्यांचं विशेषतः काय सांख्य मार्गामध्ये अशा प्रकारची अवस्था संभवते. हे निष्प्रपंचीकरण संभवतं, प्रकृतीलाही हा संभवतो. म्हणजे चित्ताच्या मूळ प्रकृतीमध्ये चित्ताचा त्या मूळ प्रकृतीमध्ये लय झालेला असतो. चित्ताचा मूळ प्रकृतीमध्ये लय झालेला असतो आणि त्यांना ती समाधी साधते. अर्थात ती असंप्रज्ञात समाधी असल्यामुळे ती पण भवकोटीची भवप्रत्यय ठरते. निरीश्वर सांख्य मार्गामध्ये ही समाधी साधण्याची फार दाट शक्यता असते. आणि हा प्रकार आपण वैराग्य विषयक सूत्रांचा विचार करताना पाहिला.
तर पुरुषीख्याती शिवाय आत्मसाक्षात्काराशिवाय गुणवैतृष्ण्य येऊन ही समाधी त्यांना साधत असते आणि त्या ठिकाणी आत्मसाक्षात्कार नसल्यानं त्यांचं पुनरावर्तन हे होतं. अर्थात बंध हा टिकलेला असतो, बंध कायम असतो. त्यामुळे ही समाधी भवकारक म्हणजे बंधकारक असंप्रज्ञा समाधी असल्यानं भवप्रत्यय असंप्रज्ञा समाधी ठरते. म्हणजे देवदेवतांची म्हणजे वैधेयांची भवप्रत्यय उपजत सामर्थ्यामुळे प्राप्त होते, तर प्रकृतिलीनांची गद्धव्य स्थानामध्ये चुकामुक झाल्यानं प्राप्त झालेली असते. आलं का लक्षात? म्हणजे गंतव्य स्थानामध्ये चुकामुक झाली, अव्यक्त आत्मतत्वाऐवजी अव्यक्त प्रकृतीमध्ये जाऊन हे शिरले आणि त्यामुळे गंतव्य स्थानामुळे मध्ये काहीतरी चुकामुक झाल्यामुळे त्यांना ही समाधी साधते. या पार्श्वभूमीवर दोन भेद आपण सहज समजून घेऊ शकतो. प्रकृतिलीनांची जी चुकामुक होते ती अशी की गुणत्रया पुढील प्रांत म्हणजे अव्यक्त, निरवयव, निर्विशेष, आलिंग अशी मूळ प्रकृती किंवा गुणातीत, निरंजन, निरवयव, अव्यक्त असा पुरुष, आत्मा, चैतन्य यांचा तो प्रांत. अर्थात गुणवैतृष्ण्य येण्याच्या टप्प्यापाशी अव्यक्ताचा प्रांत ज्याला लागतो, तो जो चौक लागतो त्या ठिकाणी दोन वाटा फुटतात आणि निरीश्वरवादी सांख्यांची प्रकृतीच्या प्रांतामध्ये पाऊल पडण्याची फार दाट शक्यता असते. आणि मग प्रकृतीचे उपासक तर निर्विवादपणे अव्यक्त प्रकृतीकडे जातात. मात्र जे पातंजल प्रणित योगशास्त्राच्या उपायांचा अंगीकार करतात आणि तदंगभूत ईश्वरप्रणिधानावर जबरदस्त भर देतात, त्यांची ईश्वरानुग्रह वशात चुकामुक केवळ अशक्य असते. आता पातंजलांना जे गुणवैतृष्ण्य येतं ते पुरुषख्यातीच्या प्रांतात पाऊल पडल्यावरच येत असतं. मात्र निरीश्वर सांख्य मार्गीयांना अव्यक्त मूळ प्रकृतीमध्ये पाऊल पडून गुणवैतृष्ण्य येत असतं. त्यामुळेच त्यांचा प्रकृतिलय होतो. अर्थात मग प्राप्ती किंवा परमप्राप्ती न झाल्यानं त्यांना बंध कायमच राहतो आणि म्हणूनच त्यालाही भवप्रत्यय असं म्हटलं जातं. आता अशा प्रकृतिलीन जीवांना त्यांना सुद्धा असंप्रज्ञातोद्भव कैवल्य सादृश कैवल्याप्रमाणे कैवल्यवत अवस्था प्राप्त होत असते. अर्थात तावत कालपर्यंत ते सृष्टीचक्रापासून, जन्ममृत्यूंच्या चक्रापासून, अनंत योनी भ्रमणांच्या चक्रापासून, सुखदुःखांच्या आंदोलनापासून दीर्घ काळपर्यंत मुक्त असतात आणि म्हणूनच ते मुक्तीसादृश्य अवस्था अनुभवतात. आता हा अनुभव दीर्घ काळ असतो म्हणजे किती असतो? तर वायुपुराणामध्ये असं म्हटलंय की जास्तीत जास्त 1,00,000 मन्वंतरा एवढा तो कमाल काल असतो. कमाल मर्यादेचा काल हा 1,00,000 मन्वंतरांचा असतो. म्हणजे जास्तीत जास्त 43,200 कोटी सौरवर्ष. आपलं जे 365 दिवसांचं एक वर्ष असतं ना, अशी 43,200 कोटी एवढी वर्ष, एवढ्या कमाल मर्यादेचा तो काळ असतो आणि तेवढा दीर्घ काळपर्यंत ते मुक्तीसादृश्य अवस्थेत राहू शकतात. आलं का लक्षात? कैवल्यवत अवस्थेमध्ये असतात तोपर्यंत त्यांना न जन्ममृत्यू, न जराव्याधी, न सृष्टीचक्रातलं ते सुखदुःखांचं चक्र, जन्ममृत्यूंचं चक्र, कुठल्याही चक्रापासून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी उपद्रव नसतो, कारण ते विश्वाच्या पलीकडे गेलेले असतात आणि इतक्या कमाल मर्यादेच्या काळापर्यंत त्यांना तो अनुभव हा त्या ठिकाणी मिळत असतो. पण असं येतो का की पुनरावर्तन आणि पुन्हा संसार चक्रात फिरायला सुरुवात होते. असं आहे की आपल्या मानवी बुद्धीला हा काळ फारच दीर्घ वाटत असला तरी कैवल्य आणि मुक्तीमुळे जी अनंतकालीन मुक्ती होते त्या अनंताच्या तुलनेने हा शांत काळ दीर्घ असला तरी क्षुल्लक आहे, अगदी निव्वळ बुडबुडा आहे.
अनंत कालावर हा केवळ एक बुडबुडा आहे. 43,000 कोटी वर्ष हा केवळ एक बुडबुडा आहे. आपल्याला तो फार मोठा काळ वाटतो. असो, आता आपण अशा निर्णयाप्रत येतो की भवप्रत्यय हा असंप्रज्ञात समाधीचा प्रकार काही सरसकट तिरस्करणीय किंवा तुच्छ किंवा हेय नसतो. कारण वैदेह्य देवतांना प्राप्त असणारा हा समाधी प्रकार आम्हा मानवांना अनधिकार वशात अप्राप्य असतो. आपल्याला अधिकार नसतो म्हणतो अप्राप्य असतो. जे आपल्याला अप्राप्य असतं त्याला हेय ठरवणं किंवा त्याचा तिरस्कार करणं म्हणजे ही शृगाल बुद्धी असते. म्हणजे कोल्ह्याची वृत्ती असते. ती कोल्ह्याची वृत्ती असते. कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा हा प्रकार असतो. आपल्याला अधिकार नाही, आपल्याला ते प्राप्त होण्याची शक्यता नाही, म्हणून त्याच्याकडे तिरस्काराने बघणं हे बरोबर नाहीये. ती शृगाल बुद्धी आहे. त्यामुळे विदेही देवतांना साधणारी असंप्रज्ञात समाधी ही हेय किंवा उपादेय ठरवण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र निरीश्वरवादी सांख्यांना किंवा प्रकृती उपासकांना प्राप्त होणारी प्रकृतीलय घडवणारी अशी जी असंप्रज्ञात समाधी असते ती मात्र मनुष्य कोटीला अनुपादेय अर्थात हेय असते. आणि बऱ्याच टीकाकारांनी भवप्रत्यय या संप्रज्ञात समाधीच्या प्रकाराला सरसकट हेय पक्षात घातलंय आणि या सूत्राकडे थोडंसं तिरस्कृत भावानं सपत्न भावानं त्यांनी या सूत्राकडे पाहिलेलं आहे किंवा थोडं औदासीन्य ठेवून या सूत्राकडे त्यांनी पाहिलेलं आहे. हे अत्यंत अयोग्य आहे. या सूत्रावर जितक्या प्रमाणात अन्याय झाला आहे तो खरोखरच अन्यायी आहे. आणि बाकी कुठल्याही सूत्रावर तर अन्याय झालेलाच नाहीये. झाला असेल तर थोडाफार झाला असेल. चुकीचं विषेदन करून चुकीचा अर्थ सांगून जरी त्या ठिकाणी सूत्रावर अन्याय झाला असला तरी या ठिकाणी प्रचंड अन्याय झालेला आहे. या एका सूत्रावर इतका प्रचंड अन्याय झालाय की ही बाब अत्यंत शोचनीय आहे. असो, आता एका अनुषंगिक प्रश्नाकडे आपण वळूया. तो असा की विदेही देवांना जो भवप्रत्यय असंप्रज्ञात समाधीचा प्रकार प्राप्त असतो त्यांना पुनरावर्तन टळून मुक्ती असते का? म्हणजे प्रकृती लीनाच्या बाबतीत स्पष्ट सांगितलं की त्यांचं पुनरावर्तन आहे. ती तेवढा कमाल मर्यादेचा काळ संपला की त्यांना पुन्हा उतरावं लागतं, पुन्हा पुनरावर्तन होतं आणि पुन्हा संसार चक्रात अडकतात वगैरे वगैरे सांगितलं. पण आता असा प्रश्न आहे की विदेहींना देवांना देवतांना जो विदेह प्रकारचा भवप्रत्यय समाधीचा लाभ असतो त्यांना पुनरावर्तन टळून मुक्ती असते का त्यांनाही पुनरावर्तन असतं? तर असं पहा की विदेही देवांना मुक्ती नसतेच असं नव्हे. आणि त्यांची जर ब्रह्मोपासना किंवा मोक्ष साधना परिपूर्ण झाली असेल तर त्या काळी म्हणजे परांत काळी मुक्ती असते असं आपली शास्त्र सांगतात. उपनिषदामध्ये सांगितलंय. म्हणजे या देवदेवतांना म्हणजे त्यांना सरसकट भवप्रत्यय असंप्रज्ञात समाधी झालेल्या सगळ्या देवतांना कैवल्य किंवा मोक्ष होतो असं नाही. तर त्यांची जर ब्रह्मोपासना पूर्ण झाली असेल तर त्यांना मुक्ती असते, पण एका विशिष्ट काळानंतर. म्हणजे मोक्ष जरी त्यांना त्या ठिकाणी ज्याला म्हणतात ग्रांटेड असं जरी झालं तरी त्यांना मोक्ष काही लगेच मिळत नाही. त्यांना थांबावं लागतं. त्यांना परांत काळापर्यंत थांबावं लागतं. आलं का लक्षात? कारण असं आहे की ब्रह्माची जी व्यवस्थापना आहे, ब्रह्मदेवाची जी विश्व व्यवस्थापना आहे त्या व्यवस्थापनेमध्ये हे एक्झिक्युटिव्ह आहेत. या ठिकाणी व्हॉलंटरी रिटायरमेंटचा वगैरे काही प्रकार नाही. त्यांना तोपर्यंत तावत कालपर्यंत जरी त्यांची मोक्ष साधना पुरी झाली असली तरी त्यांना त्यांचा पोर्टफोलिओ काही सोडता येत नाही. त्यांना त्यांचं खातं जे आहे ज्या खात्यात ते आहे ते खातं त्यांना चालवावं लागतं. परांत काळापर्यंत चालवावं लागतं आणि परांत काळी त्यांची मोक्ष साधना जर पुरी झाली असेल तर त्यांना त्यानंतर मोक्ष होतो असं उपनिषद सांगतं.
असो, आता योग भाष्यकारांनी याच पादातल्या ईश्वर विषयक सूत्रामध्ये, ईश्वर विषयक सूत्र जी पुढे आलेली आहेत, तर त्यातल्या 24व्या सूत्रामध्ये असं म्हटलंय, प्रकृतिलीनश्च उत्तरा बंधकोटी संभाव्यते, असा अगदी स्पष्ट निर्देश आहे. प्रकृतिलीनांना उत्तरा बंधकोटी असते, त्यानंतर त्यांना बंधकोटी असते, अर्थात त्यांना बंध असतो, अर्थात त्यांचा बंध कायम असतो. परंतु विदेही देवतांच्या तशी संभावना असते असं ते त्या ठिकाणी म्हणत नाहीत आणि कोठे अन्यत्रही म्हणत नाहीत. फक्त प्रकृतिलीनांना उत्तराबंध कोटी असते ते असं स्पष्ट म्हणतात, पण वैदेह्यांना उत्तराबंध कोटी असते असं ते काही कुठेही म्हणत नाहीत. जर भाष्यकारांना असं म्हटलं, त्यांनी जर असं म्हटलं असतं की विदेही देवतांना उत्तराबंधी कोटी असते, तर या प्रश्नावर पडदा पडला असता आणि प्रकृतिलीनांना जशी बंधकोटी असते तशीच ह्यांना पण असते असा अर्थ घडला असता, पुनरावर्तन हे त्या ठिकाणी निश्चित झालं असतं. पण विदेही देवांना भवप्रत्यय असंप्रज्ञातातून सुद्धा मुक्ती मिळू शकते किंवा त्यांच्या मोक्षाला बाधा पोचत नाही असंच त्यांना सुचवायचं आहे. आता या लोकांना, देवतांना म्हणजे देवतांना मुक्ती केव्हा मिळते? त्यांची समजा ब्रह्मोपासना पूर्ण झाली असेल, मोक्ष साधना पूर्ण झाली असेल, तर मोक्ष साधना पूर्ण झाली म्हणजे ते पास झाले म्हणून ते ताबडतोब मोक्ष होतात का, मुक्त होतात का? नाही, तसं नाहीये. आता सांगितल्याप्रमाणे त्यांना थांबावं लागतं. कुठपर्यंत थांबावं लागतं? ते ब्रह्मलोकेषु परांतकाले परामृता परिमुच्यन्ति सर्वे, असं मुंडक श्रुती सांगते. मुंडकोपनिषदात स्पष्ट सांगितलंय. परांतकाळी म्हणजे ब्रह्मलोकासहित सर्व सृष्टीचा ज्या वेळेला प्रविलय होतो, ब्रह्माची ज्यावेळेला 100 वर्ष संपतात, त्यावेळेला देवतांचा किंवा त्यांच्या कार्यब्रह्म प्राप्त जीवांची ती जर ब्रह्मोपासना पूर्ण झाली असेल तर ते सुद्धा ब्रह्मदेवासहित परब्रह्माला प्राप्त होतात, अर्थात मोक्ष पावतात. तो ब्रह्मलोक क्षीयमाण असला तरी परांतकाळी त्या ठिकाणी ती तिथल्या जीवांची म्हणजे देवदेवतांची ब्रह्मोपासना त्या ठिकाणी पूर्ण झाली असेल तर त्यांना मुक्ती होत असते. असे मानवी ब्रह्मोपासकाला, एखाद्या माणसाने ब्रह्मोपासना केली तर ब्रह्मोपासना पूर्ण झाली असेल तर देहत्यागानिशी त्याला मुक्ती प्राप्त होते. मुक्ती प्रक्रिया ही त्याची सुरू होते. पण देवादींना ब्रह्मोपासना पूर्ण झाली तरी सृष्टीचा प्रलय होईपर्यंत म्हणजे परांतकाल येईपर्यंत, ब्रह्माची 100 वर्ष संपेपर्यंत त्यांना थांबावं लागतं. आणि ज्यावेळेला ब्रह्मलोकसहित सृष्टीचा प्रलय होतो तिथपर्यंत त्यांना वाट पाहावी लागते. अर्थात त्यांची सद्योमुक्ती नसते असं म्हणावं लागतं. ब्रह्मसूत्रामध्ये 4थ्या अध्यायातल्या 3ऱ्या पादात कार्याधिकरण म्हणून एक अधिकरण किंवा प्रकरण आहे. त्यामध्ये ब्रह्मलोक प्राप्त देवादींना मोक्ष आहे किंवा नाही या विषयात पक्षोपपक्ष मांडलेले आहेत. पण सिद्धांतकार बादरायणांनी त्यांना परांतकालानंतर मुक्ती असते असं सिद्धांत सर्जन श्रुतींद्वारा केलेलं आहे. वेदांत विषयात जिज्ञासा असणाऱ्यांनी तो भाग त्या ठिकाणी मुळात पाहावा. असो, आता या ठिकाणी आपण अशा तात्पर्याला पोहोचतो की भवप्रत्यय असंप्रज्ञात समाधी प्राप्त जे विधेयी आहेत त्यांना ही समाधी मोक्ष देण्यास बाधक तर ठरत नाहीच, किंबहुना साधकच ठरू शकते. परांतकाळी ज्यावेळेला आब्रह्म सर्व लोकांचा प्रलय होतो आणि त्यानंतर त्यांना शाश्वत ब्रह्मपद हे त्यावेळेला मिळू शकतं किंवा मिळतं सुद्धा. त्यामुळं भवप्रत्यय समाधी साधकांना म्हणजे त्या देवतांना सरसकट मुक्ती नसते. पक्ष अट्टहासात्मक आहे, चुकीचा आहे, दोषावह आहे, व्यर्थ आहे आणि योग दर्शनाला अनभिमत सुद्धा आहे, अनभिप्रेत सुद्धा आहे. वाचस्पती मिश्रांच्या तत्ववैशारदीमध्ये या दोषावह सुराचा मूळ आहे. आलं का लक्षात?
कारण मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या भवप्रत्यय समाधीला सरसकट दोषावह ठरवलंय, त्याला हेय पक्षात घातलंय आणि ह्याची सुरुवात वाचस्पती मिश्रांच्या दोषावह सुरापासून झालेली आहे. त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय त्यांच्या तत्व इशारादीमध्ये, तयोर्मध्ये उपाय प्रत्ययो योगिनां मोक्षमाणानां भवति. आणि त्या ठिकाणी त्यांनी असं सूचित केलंय की उपाय प्रत्यय ते ही योग्यांना आणि मुमुक्षूंना असते, तर भव प्रत्यय ही हा जो प्रकार आहे तो मोक्षमान नसतो. मात्र प्रस्तुत सूत्राच्या भाष्यात भाष्यकार व्यास स्पष्ट म्हणतात की प्रकृती लीनांचं पुनरावर्तन असतं, तसं विदेही देवांना असतं असं ते म्हणत नाहीत. ते म्हणतात तेही संस्कार मात्र उपयोगेन चित्तेन कैवल्यपदम इव अनुभवन्तः स्वसंस्कार विपाकम तथा जातीयकम अतिवाहयती. योगी याचा अर्थ असा की हे विदेह देवतागण आपल्या संस्कार विशिष्ट म्हणजे देवोद्भव अशा पारलौकिक अतिमानवी संस्कारांमुळे म्हणजे देवविशिष्ट सामर्थ्यानं कैवल्यवत अनुभव या भवप्रत्यय असंप्रज्ञात समाधीत घेतात. आता पूर्वसंस्कारानुरूप असे हे समाधीफल भोगून समाप्त करतात. अर्थात प्रत्येक कर्माला जसं फळ असतं आणि जन्मानिशीच काही भोगाधिकार मिळतात, तसे हे विदेही देवतांना विशेष आणि प्रकृष्ट कर्मामुळं काही भोगाधिकार हे मिळतात. त्यापैकीच असंप्रज्ञात समाधी हा एक भोग असतो. म्हणजेच त्यांना असंप्रज्ञात समाधीचा अनुभव कर्मफल विधीनं विनाशायास असा भोगाला मिळतो. त्यासाठी अनुष्ठान रूप उपाय असा काही करावा लागत नाही. अर्थात कर्मफलाचा भोग संपला की असंप्रज्ञात समाधीतील कैवल्य सादृश अनुभव संपला, तो संपुष्टात येतो आणि ती समाधी उतरत असते. आता या ठिकाणी अभ्यासकानं भाष्यपंक्तीवर पुन्हा एकदा लक्ष द्यावं आणि हेरावं की भाष्यकार या विदेही देवांचा बंधप्राप्ती असते म्हणजे त्यांना अशी बंधप्राप्ती असते असं म्हणत नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांना म्हणजे भाष्यकांना प्रकृती लीनांविषयी काय म्हणायचं हे जर आपण पाहिलं तर असं दिसतं, तथा प्रकृतीला या साधिकारे चेतसी प्रकृती लीने कैवल्यपदम इव अनुभवन्ति यावद न पुनरावर्तते अधिकारवशात चित्तम इति. याचा अर्थ असा की तसंच हे प्रकृतीलयाला प्राप्त जे योगी आहेत, प्रकृतीलीन गण जे आहेत ते सुद्धा साधिकार चित्तासहित म्हणजे चरिताधिकार झालेलं नसलेलं चित्त, जे चरिताधिकार झालं नाही, कृतार्थ झालं नाही असं चित्त, त्या चित्तासह किंवा चित्त समाप्ताधिकार झालेलं नसून सुद्धा त्या समाधीद्वारा कैवल्यवत निष्प्रपंचीकृत अशी अवस्था उपभोगतात. पण कुठवर? जोपर्यंत पुनरावर्तन होत नाही तोपर्यंत. अर्थात पुनरावर्तनाचं म्हणजे बंधाचं काय असतं तर त्यांचं चित्त हे साधिकार असतं, चरिताधिकार नसतं, कृतार्थ नसतं आणि अर्थात अकृतार्थ असतं. तात्पर्य असं की प्रकृती लीनांचं चित्त निरपवादपणे साधिकार असतं म्हणजे चरिताधिकार किंवा समाप्ताधिकार नसतं. अर्थात चित्ताचं पुरुषप्रती भोग आणि अपवर्ग अर्पिण्याचं जे कार्य आहे, आत्म्यासाठी भोग आणि अपवर्ग ह्यांचं अर्पण करण्याचं जे कार्य आहे ते अपरिपूर्ण असतं. त्यामुळे कैवल्य होऊ शकत नाही आणि म्हणूनच पुनरावर्तन हे अपरिहार्य असतं. आता असं पहा की भाष्यकारांनी प्रकृतीलीनांचं चित्त साधिकार किंवा अकृतार्थ असतं असं स्पष्ट निर्देशित केलेलं आहे. पण विदेही असे देव आहेत त्यांचं चित्त साधिकार किंवा अकृतार्थ असतं असं त्यांनी म्हटलेलं नाहीये. त्यामुळे दोघांच्या असंप्रज्ञात समाधीमध्ये महदंतर असतं असं भाष्यकार स्पष्ट दाखवतात. त्यामुळे आपण अशा निर्णयाप्रत पोहोचतो की विदेह देवांची असंप्रज्ञात समाधी भवप्रत्यय असली
तरी भवबंधाची बेडी त्यांना बांधतेच असं काही नाहीये. किंबहुना त्यांच्या मोक्षाला ती उपयोगीच ठरू शकते. मात्र प्रकृती लीनांचं पुनरावर्तन मात्र निरपवादपणे आणि अपरिहार्य असतं. त्यामुळे भवप्रत्यय हा असंप्रज्ञा समाधीचा प्रकार सरसकट भवकारक म्हणजे बंधकारक असतो असा अपक्ष दोषावह आहे आणि भाष्यविरोधी आहे. त्यामुळेच भवप्रत्यय असंप्रज्ञा समाधीचे सुद्धा दोन वर्ग मांडले पाहिजेत, दोन वर्ग मानले पाहिजेत. एक म्हणजे भवप्रत्यय असंप्रज्ञा समाधीचा विदेही देवतांना प्राप्त होणारा प्रकार, परांतकाळ ब्रह्मासहित परब्रह्म प्राप्ती करून देऊ शकतो. अर्थात ज्या देवतांची ब्रह्मोपासना पूर्ण झाली असेल आणि परिपूर्ण झालेली असेल त्यांना त्यांचा मोक्ष होऊ शकतो, पण परांतकाळी. अर्थात सगळ्या वैदेह्यांना मोक्ष असतो असा नाही, पण ज्यांची उपासना पूर्ण झाली आहे त्यांना मोक्ष होऊ शकतो. पण प्रकृती लीनांच्या बाबतीत पुनरावर्तन अपरिहार्य असल्यानं कर्मयोनीत पुन्हा घेऊन येणार म्हणजे त्यांचं कर्मयोनीमध्ये पुनरावर्तन घडवणारा असा हा समाधीचा प्रकार असतो. फक्त कैवल्य सादृश असा हा अनुभव असतो आणि त्याचा कमाल मर्यादा काळ म्हणजे 43,200 कोटी वर्ष एवढाच त्याचा कमाल मर्यादेचा काळ असतो. त्यापेक्षा जास्त मिळत नाही. त्यानंतर परत यावं लागतं. पण प्रकृती लीनांच्या बाबतीत पुनरावर्तन अपरिहार्य असल्यानं कर्मयोनीत पुन्हा घेऊन येणार म्हणजे त्यांचं कर्मयोनीमध्ये पुनरावर्तन घडवणारा असा हा समाधीचा प्रकार असतो. फक्त कैवल्य सादृश असा हा अनुभव असतो आणि त्याचा कमाल मर्यादा काळ म्हणजे 43,200 कोटी वर्ष एवढाच त्याचा कमाल मर्यादेचा काळ असतो. त्यापेक्षा जास्त मिळत नाही. त्यानंतर परत यावं लागतं. असो. आता अशी सुद्धा एक समजूत प्रसृत आहे की प्रकृतिलीन आणि विदेहावस्थ योगी ज्यांचा या सूत्रामध्ये योग भाष्यामध्ये निर्देश आहे ते योगी या भूलोकामध्ये असतात, वर्तत असतात, हिमालयात असतात किंवा त्यांचं अस्तित्व या लोकी असतं, त्यांचं वास्तव्य या लोकी असतं. अशा प्रकारच्या काही कल्पना आहेत. पण इहलोकीच्या योगींना प्रस्तुत समाधी प्राप्त नसते. ही अशा प्रकारची समाधी इहलोकीच्या योग्यांना प्राप्त नसते असा स्पष्ट निर्देश शास्त्रामध्ये आहे. अशा अनेक योग्यांना प्रकृतिलीन म्हणून मानलं जातं किंवा वैधेय किंवा विदेह प्राप्त असे योगी म्हणून प्रयोग केला जातो. अर्थात काही योग्यांना विदेही किंवा प्रकृतिलीन ठरवले जातं. असं म्हणतात की अमुक एक योगी षाटकौशिक शरीराशिवाय या लोकी वर्तत आहे, तो अशरीरी आहे किंवा प्रकृतिलीन आहे, अशा दंतकथा ऐकायला मिळतात. काही योगी हिमालयावर सहस्राधिक वर्ष समाधीमध्ये असून ते प्रकृतिलीन आहेत, अशा सुद्धा अध्यात्मामध्ये गप्पा ऐकायला मिळतात. थोडक्यात म्हणजे प्रस्तुत सूत्रातले विदेही आणि प्रकृतिलीन या लोकी संबोधतात अशी समजूत आहे. पण योगशास्त्रामध्ये या मताला अजिबात आधार नाहीये. योगशास्त्राला अभिमत सुद्धा मत नाहीये. योगशास्त्रामध्ये नेमकं याच्या विरुद्ध प्रतिपादन आहे. भूलोकीच्या जीवसृष्टीत ज्या मर्यादा संभवतात किंवा परलोकातील जीव सुद्धा भूलोकी आल्यानंतर त्यांच्यावर भूलोक सापेक्ष मर्यादा पडत असतात. त्या मर्यादानिशी विदेहांची भवप्रत्यय असंप्रज्ञा समाधी आणि प्रकृतिलीनांची भवप्रत्यय असंप्रज्ञा समाधी या दोन्ही संभवू शकत नाहीत. आलं का लक्षात? असे अगदी पारलौकिक जीव जरी या भूलोकी आले तर त्यांना सुद्धा भूलोक सादृश अशा काही मर्यादा त्यांच्यावर पडतात. एवढंच का स्वतः भगवान ज्या वेळेला या ठिकाणी
अवतार घेऊन भूतलावर येतात त्यावेळेला सुद्धा त्यांना काही मर्यादा त्यांच्यावर पडतात. आणि असं आहे की या भूलोकी काही मर्यादा या अपरिहार्य असतात. त्यामुळे पारलौकिक जीव या ठिकाणी येऊन असंप्रज्ञात समाधी लावून ही पण संभावना शक्य नाहीये. आलं का लक्षात? म्हणजे परलोकी जे देवदेवता आहेत त्यातले कुठल्या तरी एखादे देवदेवता ज्यांना भवप्रत्यय असंप्रज्ञात समाधी प्राप्त झाली असेल आणि तसं सामर्थ्य असेल तरी त्यांना पृथ्वी तलावर भूतलावर आल्यावर ते सामर्थ्य राहत नाही असं शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आलं का लक्षात? म्हणजे असं आहे की लौकिक आणि पारलौकिक असे जे भोग आहेत, विविध भोग आहेत, ते समाधीपादामधल्याच आपण वैराग्य विषयक सूत्रामध्ये 15व्या सूत्रात पाहिले की ज्या ठिकाणी असं म्हटलंय दृष्टानुश्रविक भोग. तर हे इह पारलौकिक जे भोग असतात ते आपण वैराग्य सूत्रामध्ये पाहिले. तर त्या ठिकाणी असं आहे की भाष्यकार भाष्यामध्ये स्पष्ट सांगतात की प्रकृतिलय आणि वैदेह्य यांना त्याने पारलौकिक भोग ठरवलेला आहे, ते इहलौकिक भोग नाहीयेत. बघा भाष्यकार म्हणतात स्वर्ग वैदेह्य प्रकृतिलयत्वात प्राप्त अनुश्रविक विषये, हे पारलौकिक विषय आहेत, पारलौकिक भोग आहेत, ते इहलौकिक मिळू शकत नाहीत. तसंच तिसऱ्या पादामधल्या 26व्या सूत्रामध्ये सुद्धा भाष्यकार म्हणतात वैदेह्य आणि प्रकृतिलय या अवस्थेतले योगी ब्राह्मी सृष्टीच्या म्हणजे भूर्भुवस्वादी सप्तलोकांच्या पलीकडे वर्तत असतात. त्या सूत्रभाष्यातला प्रस्तुत भाग असा की ते प्रथम सप्तलोकांचं वर्णन करतात आणि त्या 7ही लोकांचा निर्देश सब्रह्मक सृष्टी असा करतात आणि पुढे म्हणतात विदेह प्रकृतिलयास्तु मोक्षपदे वर्तन्त इति न लोकमध्ये नसता न सब्रह्मलोकमध्ये नसता असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे विदेही आणि प्रकृतिलीन योगी भवप्रत्यय असंप्रज्ञात समाधीद्वारा मोक्ष समान पदामध्ये वर्तत असतात, पण ते या सप्तलोकीय सब्रह्मक सृष्टीमध्ये नाही तर ब्रह्मांडाच्या पलीकडल्या सृष्टीमध्ये, ब्रह्मांडाच्या पलीकडे म्हणजे सुरुवातीला सांगितलं आउटस्कर्ट्स ऑफ युनिव्हर्स, म्हणजे ब्रह्मांडाच्या पलीकडे गेल्यावरच त्यांना ह्या समाधीचा भोग, समाधीचा लाभ, समाधीचा अनुभव हा मिळत असतो. आलं का लक्षात? आणि त्यामुळे या सप्तलोकामध्ये त्यांना ही समाधी प्राप्त होऊ शकत नाही, त्यांच्यामध्ये जरी सामर्थ्य असलं तरीही, अर्थात भूलोकी अशा प्रकारची समाधी त्यांना प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे हिमालयावरचा एखादा योगी हा प्रकृतिलीन आहे ही केवळ दंतकथा आहे. शास्त्रामध्ये त्याला मुळीच आधार नाही. शास्त्र स्पष्टपणे सांगतं की अशी प्रकृती लय देणारी असंप्रज्ञात समाधी या लोकी शक्य नसते. असो, आता विदेही देवगणांना देह नसतो हे नामाभिधानावरून सूचित होतं. विदेह म्हटल्यानंतर विगत देह, देह नसलेले ते विदेह, तर त्याला विदेह म्हणतात, तसे ते विदेही असतात. पण ज्या ब्रह्मोपासनेद्वारा विदेही देवगण परमपदाला पोचतात त्या उपासनेला तर देह हवेच. शास्त्रामध्ये, वेदांत शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की हे जर विदेही असतील तर आता आपण असं म्हटलं त्यांची मोक्षोपासना जर पूर्ण झाली असेल, ब्रह्मोपासना जर पूर्ण झाली असेल तर त्यांचा मोक्ष होतो. पण असं आहे, त्यांना जर देहच नसेल तर ते उपासना कशी करतील? उपासनेला देह हा अत्यावश्यक असतो. आलं का लक्षात? कारण देहाशिवाय उपासना संभवत नाही. आता देह म्हणजे हा जो आपला बाह्य देह आहे, पांचभौतिक देह आहे, तेवढाच नाही तर त्याला लिंगदेह तर पाहिजे ना, सूक्ष्म शरीर तर पाहिजे ना, शरीर हवेच. तर या ठिकाणी विदेही असं जे म्हटलं गेलं त्याचा अर्थ असा की त्यांना सूक्ष्म स्थूल असे देहच नसतात. मग ते उपासना करतील कसे? आणि उपासना केली नसेल तर ब्रह्मोपासना परिपूर्तीचा प्रश्नच येत नाही, आणि तसाही येत ना परिपूर्तीचा प्रश्न येत नसेल तर त्यांचा मोक्ष होईल कसा? मग तुम्ही जे आता म्हणलात
की वैदेह्यांची जर ब्रह्मोपासना पूर्ण झाली असेल तर त्यांना परांतकाळी मोक्ष होतो, तर ते उपासना करतातच कसे? विदेह देवांना परम प्राप्य ब्रह्मोपासना अशक्य असल्यानं त्यांना मोक्ष परत मिळत नसावं, असा एक पक्ष या ठिकाणी उभा राहतो. त्या देवदेवता या उपासना करतात तरी कशा, हा एक या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. तर त्यावर ब्रह्मसूत्रातल्या पहिल्या अध्यायातल्या 2ऱ्या पादातल्या देवताधिकरणामध्ये हा विचार मांडून पक्षोपपक्ष त्या ठिकाणी मांडलेत आणि श्रुतिमान्य असा सिद्धांत सूत्रकार बादरायण सांगतात. विदेही देवता जरी अशरीरी असल्या तरीही सौभरी प्रभृत्यादी योग्यांप्रमाणे निर्माणकायेद्वारा ते स्वचित्तोद्भव शरीराद्वारा ते त्या उपासना करतात. आपण मागे एका प्रसंगी पाहिलं की सौभरी ऋषींनी 50 शरीर धारण केले, त्याला निर्माण काया असं म्हणतात. तर असे हे देवता लोक अशा प्रकारची निर्माण काया घेऊन उपासना करतात आणि ब्रह्मोपासनेला योग्यता सिद्धी मिळवतात. पण मग त्यांना विदेही म्हणण्याचं कारण काय, असाही प्रश्न पडेल. मग त्यांना विदेही का म्हणतात? पण असे त्यांना विदेही म्हणण्याचं कारण त्यांना षाट कौशिक असा म्हणजे 6 कोशांचा म्हणजे त्वचा, रुधिर, मांस, मज्जा, अस्थि, मेद किंवा सप्तभा धातुमय त्वक, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र अशा प्रकारचा तुमच्या आमच्यासारखा देह नसतो. विशेषतः म्हणजे तो योन्योद्भव देह नसतो, योनीतून उद्भवणारा त्यांना देह नसतो. तर त्यामुळे त्यांना विदेही असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मानवी वासना देहाप्रमाणे सुद्धा त्यांना लिंग शरीर नसतं. आता भगवत कार्य पार पाडणं, भगवत कैंकर्य पार पाडणं, भगवत आज्ञेनं भागवत बनवून पालन करणं, यासाठी ते एखाद्या पेहरावाप्रमाणे शरीर धारण करतात. आणि भगवंताची जी अनंत सृष्टी आहे त्याच्या संचलनामाग हे देव व्यवस्थापकीय कार्य पार पाडतात आणि हे व्यवस्थापन ते ईश्वराच्या सत्तेखाली करत असतात. त्या व्यवस्थापकीय ब्रह्मा, रुद्रादी देवता या विदेह कोटीच्या असतात. त्यांनाच ही भवप्रत्यय समाधी प्राप्त असते असा या सूत्रामध्ये निर्देश आहे. आणि त्यांच्या असंप्रज्ञा समाधीची तुलना मानवी असंप्रज्ञा समाधीशी करणं हे हास्यास्पद असतं आणि अप्रस्तुत असतं. आणि या समाधीला निम्न ठरवणं तर सर्वात मोठा विनोदच ठरेल. असो, आता जे असं सांगितलं की विदेहावस्था ही भूप्राप्त नसते. आता असं आपण पाहिलं की वैदेही आणि प्रकृतिलय हे या लोकी संभवत नाहीत. आणि हे जे निर्णय आहे ते अचूक म्हणता येत नाही. कारण का, तर भूतयोनीमध्ये संचार करणारे पिशाच इथरी भूत म्हणजे एथिरियल असे अवकाश देहाचे किंवा ज्याला ऍस्ट्रल बॉडीचे ऑकल्ट्स किंवा स्पिरिच्युअलिस म्हणजे थोडक्यात म्हणजे भूत पिशाच किंवा काही योगी सुद्धा शरीरारहित असतात की नाही, शरीराच्या शिवाय त्यांचं वर्तन असतं की नाही, मग ते विदेही ठरतात की नाही, मग विदेही या लोकी संचार करू शकतात की नाही, विदेह्यांचं या ठिकाणी वास्तव्य असतं की नाही, असं या ठिकाणी विचारलं जातं. हो, ते खरं आहे, पण ते विदेही नसतात. त्या लोकांचं या ठिकाणी वास्तव्य असतं. अगदी खरी गोष्ट आहे, अगदी खरी गोष्ट आहे. काही योगी जे आहेत ते ज्या अर्थाने तुम्ही विदेही म्हणता त्या अर्थाने ते विदेही असतात, कारण ते आपल्याला दिसत नाहीत. तसंच भूतपिशाचे हे सुद्धा विदेही असतात, पण असे ते विदेही नव्हेत, कारण ते सुद्धा पांचभौतिक सृष्टीला अनुसरूनच देह घेतात. आपला देह जसा पार्थिव प्रधान आहे ना, आपल्या देहामध्ये पृथ्वी प्रधान असा अंश आहे. तर प्रेतयोनीमध्ये
तसं स्पिरिच्युअलिस्ट आणि सिद्धप्राप्त योगी हे वायवीय किंवा आकाशीय म्हणजे वायुप्रधान किंवा आकाश प्रधान देह घेऊन असतात आणि म्हणून ते आपल्याला दिसत नाहीत आणि दिसत नाहीत म्हणून आपण त्यांना विदेही म्हणतो. म्हणजे काय ते एकूण ते दृश्यमान नसतात, पण मग ते मानवी चक्षूंच्या मर्यादा प्राप्तीतून ते देह आपल्याला दिसत नसल्यानं ते जीव विदेही ठरत नाहीत. विदेही या पदाचा अर्थ या ठिकाणी अदृश्य असा नसून विदेह किंवा विगत देह असा आहे. पण तुम्ही जी या ठिकाणी आता उदाहरणं दिलीत ते अदृश्य देह आहेत, ते सगळे अदृश्य देह आहेत आणि ते विदेही नाही आहेत. भूलोकी जीवांचे देह हे शेवटी पांचभौतिकच असतात. फक्त वायवीय देह आणि आकाशीय देह हे दिसू शकत नाहीत किंवा स्पर्श ज्ञानाला ते अविषय असतात, एवढंच. योगसूत्रात सुद्धा महाविदेहा वृत्ती सांगितलेली आहे. तिसऱ्या पादातल्या 45व्या सूत्रामध्ये हा प्रकार सांगितला आहे. शरीर निरपेक्ष शरीरातीत चित्तवृत्ती त्या ठिकाणी सांगितली आहे. आणि विज्ञान भिक्षूंनी त्या ठिकाणी त्या सूत्राचा संबंध या ठिकाणी लावलेला आहे आणि हे अत्यंत अयोग्य आहे. योग्यांचा जो विदेहवत होण्याचा प्रकार असतो तो त्याला पंचमहाभूतांवर नियंत्रण येण्यानं, योग्याला पंचमहाभूतांवर नियंत्रण येण्यानं शरीरामध्ये त्यांच्या परस्पर प्रमाणामध्ये फेरफार करून पार्थिव अंशाला वायवीय आणि आकाशीय तत्वामध्ये ते परिणत करून तसंच अग्नी अपतत्वामध्ये परिणाम साधून अदृश्यमान आणि अस्पर्शमान देह त्यांना करता येतो. त्यांचा देह तसा बनतो कारण त्यांना पंचमहाभूतांवर एक अधिकार आलेला असतो. पण ते विदेही ठरत नाहीत. पण त्या विदेही देवांना असलाही देह नसल्यानं त्यांना विदेही म्हटलेलं आहे. अर्थात मागाशांना योन्योन्भूत, योनीपासून उद्भूत झालेला देह नसतो, षाटकौशिक देह नसतो. असो, आता आणखी एक पूर्वपक्षी या ठिकाणी उभा राहतो. पक्षकार म्हणतो की ठीक आहे, आम्ही त्यांना विदेही नाही असं मान्य करू, पण काय हो, आपल्या इतिहासामध्ये विदेहराज जनक हा तर प्रसिद्ध राजा होऊन गेला. तो विदेही म्हणून प्रसिद्ध होता. मग तो विदेही होता ना, आणि तो तर भूचरच होता की, तो तर मिथिलाधिपती होता, भूचर होता, मिथिलेचा राजा होता. मग तो कसा काय विदेही झाला? खरंय, पण तो योग सामर्थ्यानं आणि ज्ञान सामर्थ्यानं एका उच्च अशा मानसिक स्तरावर असायचा. योगसूत्रामध्ये महाविदेहा वृत्तीनं जो प्रकार सांगितला आहे ज्याला एक्सकॉर्पोरियल स्टेट म्हणतात, म्हणजे ज्या ठिकाणी ज्यामुळे क्लेशांचा क्षय होतो, जसं सूत्रकार म्हणतात बहिर्कल्पिता वृत्ती महाविदेहा तथा प्रकाशावरण क्षय, त्या सूत्राद्वारा असंच सांगितलेलं आहे. आणि हा जो विदेहराज महाप्राज्ञ जनक होता त्याचा हा असा प्रकार होता. तो महाज्ञानी आणि महायोगी होता. तो तुमच्या आमच्यासारख्या देहाहंकारानं युक्त नव्हता. किंबहुना त्याला देहाहंकारच नव्हता, देहावर अहंकारच नव्हता. त्यामुळे गौरव विदेहराज या पदानं करणं हे अत्यंत उचित होतं. त्याचा तो गौरव होता. पण असं आहे की ही वॉज नॉट फिजिकली विदाउट फिजिकल बॉडी. त्याला शरीर हे होतं, शरीराशिवाय तो नव्हता, पण शरीरातीत होता, शरीराच्या पलीकडे तो होता. आणि म्हणून त्याला विदेहराज म्हणून त्याचा गौरव हा इतिहासामध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये परीक्षणार्थ त्याला आणणं हे अत्रोक्त विदेह पदाच्या परीक्षणार्थ विदेहराज जनकाला या ठिकाणी आणणं हे अत्यंत गैरलागू आहे. असो, आता एकूण या सूत्राशयातून जे मुख्य मुद्दे आपण हेरतो ते असे
की हे विदेही देव म्हणजे वैश्विक व्यवस्थापकीय देवता असतात आणि त्यांना असंप्रज्ञात समाधीचा प्रकार अंगभूत म्हणजे स्वाभाविक सामर्थ्यानिशी प्राप्त असतो. म्हणूनच त्यांना परवैराग्यजनक उपायांची उभारणी करण्यासाठी साधना करावी लागत नाही. म्हणूनच ती भवप्रत्यय असंप्रज्ञात समाधी ठरते. आलं लक्षात? दुसरा मुद्दा असा की त्यांचं पुनरावर्तन असतंच किंवा या समाधीतून पुनरावर्तन घडवलं जातं, हा दृष्टिकोन निर्मूळ आणि दोषावह आहे. तिसरी गोष्ट अशी की त्यांना सुद्धा ब्रह्मोपासकांप्रमाणे परमपद मिळू शकतं. चौथा मुद्दा असा की त्यांचं चित्त हे साधिकार असतंच असं मानण्याचं कारण नसतं किंवा ते देवगणात असताना चरिताधिकार होऊ शकत नाहीत आणि मोक्षाधिकार मिळवू शकत नाहीत असं मानण्याचं मुळीच कारण नाही. अर्थात त्यांचं चित्त चरिताधिकार म्हणजे समाप्ताधिकार असू शकतं. पाचवा मुद्दा असा की त्यांना मुक्तिदायक ज्ञानाचा परमोत्कर्ष प्राप्त झाला किंवा त्यांची ईश्वराचे विषयात प्रपत्ती किंवा शरणागती परिपूर्ण झाली तरी त्यांची मुक्त होणाऱ्या माणसाप्रमाणे लगेच मुक्ती होत नसते. म्हणजे त्याला सद्यो मुक्ती म्हणतात अशी त्या देवांना प्राप्त नसते, संभवत नसते. कारण त्यांचं भगवत कैंकर्य हे परांत काळापर्यंतच असतं. त्यामुळे परांत काळी म्हणजे जेव्हा ब्रह्मलोकासहित समग्र सृष्टीचा महाप्रलय होतो, ब्रह्मदेवाची 100 वर्ष पूर्ण होतात, तेव्हाच ब्रह्मासहित ते मुक्त होऊन परमपदी जातात. आता हा परांत काळ म्हणजे काय तर ऐका, 31 दशसहस्त्र अब्ज वर्ष, 31 दशसहस्त्र अब्ज वर्षांपेक्षाही दीर्घकाळ. एवढ्या वर्षानंतर त्यांची तो परांत काळ संपत असतो. तो परांत काळ संपल्यानंतर त्यांना मुक्ती होत असते. असे ब्रह्माचा एक दिवस म्हणजे आपले 864 कोटी वर्ष, आपले 864 कोटी वर्ष म्हणजे ब्रह्माचा एक दिवस. असं त्याचं एक वर्ष, 360 दिवसांचं एक वर्ष आणि असं 100 वर्ष हा काळ म्हणजे 31,000 अब्ज वर्षांपेक्षाही मोठा काळ असतो. आणि त्यानंतर परांत काळ होतो आणि परांत काळामध्ये त्यांचा मोक्ष होत असतो असा या ठिकाणी निर्देश आहे. त्यानंतर 6वा मुद्दा असा की विदेह देव जेव्हा भवप्रत्यय असंप्रज्ञात समाधीत असतात तेव्हा ते सब्रह्मसृष्टीच्या म्हणजे सप्तलोकांच्या म्हणजे सावर्ण ब्रह्मांडाच्या पलीकडे म्हणजे ब्रह्मांडाच्या पलीकडे असतात. त्यांना या सप्तलोकी किंवा या इह पारलौकिक सृष्टीमध्ये त्यांना ही समाधी लागत नाही. 7वा मुद्दा म्हणजे या समाधीचा कर्मविपाक अनुभव ते भूलोकी घेत नसतात. अशा समाधीतले तुम्हाला प्रकृतिलीन किंवा विदेही तुम्हाला भूलोकी कुठेही आणि कदापिही दिसणार नाहीत. 8वा मुद्दा असा की या समाधीला हेय आणि दोषग्रस्त मानणं किंवा हीन आणि दोषावह मानणं हे कोत्या बुद्धीचं लक्षण ठरतं. असं मानणं दोषावह असतं, अयोग्य असतं. त्यानंतर पण असं आहे, हा विदेहींच्या बाबतीत आपण प्रकार पाहिला. आता प्रकृती लीन जे आहेत त्यांच्याबाबत आपण काही मुद्दे या ठिकाणी समजून घेतले. ते असे की प्रकृती लीनांची ही समाधी अव्यक्ताच्या प्रांतात सुकामुख होण्यानं होते. त्यांची कुठेतरी चुकामुख झालेली असते. हा 9वा मुद्दा आहे. आता 10वा मुद्दा कुठला तर अष्टांग योगाचा मार्ग निर्दोषपणे आक्रमिणारे आणि ईश्वरावर अनन्य श्रद्धा ठेवणारे म्हणजे पातंजल साधक योगोपासक हे असे कधीच फसत नाहीत. 11वा मुद्दा असा की प्रकृती लीनांना असंप्रज्ञात समाधी प्राप्त झाली तरी त्यांचं चित्त हे समाप्ताधिकार किंवा चरिताधिकार नसतं. त्यामुळे त्यांचं पुनरावर्तन अटळ आणि अपरिहार्य असतं. भाष्यकारांच्या भाषेत सांगायचं म्हणजे त्यांना उत्तराबंध कोटी असते.
12वा मुद्दा असा की प्रकृतिलीनांची असंप्रज्ञा समाधी सुद्धा सप्तलोका पलीकडेच असते, किंवा प्रकृतिलय हा सप्तलोकांपलीकडच्या सृष्टीत असतो. असा एखादा योगी हिमालयात सापडेल अशी खुळचट कल्पना बाळगू नये. 13वा मुद्दा असा की वैधेयांच्या भवप्रत्यय असंप्रज्ञा समाधीपेक्षा आणि उपाय प्रत्यय असंप्रज्ञा समाधीपेक्षा ही समाधी निकृष्ट अनुपादेय असते, हेय असते. असो, अशा प्रकारचे मुद्दे आपण या सूत्रामध्ये शिकलो. आता योगदर्शनावर वाचस्पती मिश्र प्रवृत्तींनी ज्या टीका केल्या आहेत, टीका टिप्पणी केल्या आहेत, आणि त्या करताना त्यांच्या हातनं काही प्रमाद घडलेले आहेत, त्याचा परामर्श या ठिकाणी घेऊया. कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या सूत्रावर प्रचंड अन्याय झालेला आहे. वाचस्पती मिश्रांनी आपल्या तत्वविशारदीमध्ये भव या पदाचा एकांतिक अर्थ केलेला आहे. आपण 2 अर्थ पाहिले सुरुवातीला, तर त्यांनी एकच अर्थ केला, तो म्हणजे बंध आणि अविद्या आणि अज्ञान, असा एकच त्यांनी अर्थ घेतला. आणि त्यांच्या टीकेमध्ये ते म्हणतात की भव प्रत्यय म्हणजे अव्यक्त महत अहंकार तन्मात्र भूत महाभूत इंद्रिय अशा अनात्म तत्वामध्ये आत्मभाव ठेवून येणारी असंप्रज्ञा समाधी असते. हा त्यांचा फार मोठा अक्षम्य प्रमाद आहे. कारण आभूतेंद्रिय महत्त्वामधील समाधी ही संप्रज्ञातात असते, त्या ठिकाणी यथार्थ ज्ञान झालं असतं. आता चुकामुख होण्याचा प्रकार कसा होईल? असं आहे, सम्यक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पंचमहाभूत सम्यकपणे काय कळलं, तन्मात्र कळले, अहंकार कळला, बुद्धी कळली, मग या ठिकाणी चुकामुख होईल असं त्यांचं म्हणणं. हा खरं म्हणजे अक्षम्य प्रमाद आहे. आलं का लक्षात? आणि ते कुठलेही विषय असंप्रज्ञाताचे नसतातच. आपण असं पाहिलं की संप्रज्ञाताच्या अलीकडचे ते सगळे प्रांत आहेत, विषय आहेत, आणि ते ओलांडल्यानंतर असंप्रज्ञात समाधी लागत असते. तसंच परवैराग्योत्तर येणाऱ्या या उपाय प्रत्यय असंप्रज्ञात समाधी भूमीपर्यंत पोहोचेपर्यंत आभूतेंद्रिय महत्पर्यंतच्या तत्वांचा साक्षात्कार झालेला असतो. तो काय भ्रांत असतो? मग त्याला साक्षात्कार का म्हणावं? मग त्याला सम्यक ज्ञान आणि सम्यक संप्रज्ञान असं का म्हणावं? त्यामुळे पुन्हा असंप्रज्ञात भूमीमध्ये त्यांच्याबद्दल अविद्या उपटणं किंवा त्या अनात्मतत्वांना आत्मतत्व मानण्याची पाळी येते असं म्हणणं हे अत्यंत विसंगत आणि तर्कदुष्ट आहे. सूत्रकारानुसार कोणतीही असंप्रज्ञात समाधी ही गुणवैतृष्ण्यजन्य असते. परवैराग्याने ते प्राप्त होत असते. परवैराग्य म्हणजेच पराकाष्ठेचं ज्ञान, अशी व्यासोक्ती सुद्धा आपण पाहिली. मग वाचस्पती मिश्र मात्र अशा पराकाष्ठेच्या ज्ञानामध्ये असा भयंकर अविद्यान्वय सांगतात. हे मोठं कोडच आहे. असो, आता दुसरा मुद्दा असा की ते वैधेयांची भवप्रत्यय प्रकृतिलीनांची भवप्रत्ययापेक्षा निम्न आणि निकृष्ट ठरवतात. हा एक गमतीदार प्रकार आहे. आपण आतापर्यंत पाहिलं की प्रकृतिलीनांपेक्षा वैधेयांची समाधी निश्चित उच्च असते. ते देवता असतात, त्यांना मोक्ष सुद्धा होऊ शकतो. पण ह्याने वाचस्पतीने नेमका उलटा निष्कर्ष काढलाय. वैधेयांची भवप्रत्यय समाधी ही प्रकृतिलीनांच्या भवप्रत्ययापेक्षा निम्न आणि निकृष्ट असते असं ते ठरवतात. हा तर चक्क उफराटी न्याय आहे. त्यांच्या मतानुसार विदेही योगी हे पंचमहाभूत आणि इंद्रियांपासून महत्पर्यंतच्या तत्वामध्ये तुष्टी पावून विलीन झालेले असतात आणि त्यामुळं देहाहंकारानं ते होऊन विदेही झालेले असतात. पण प्रकृतिलीन असे जे गण आहेत ते प्रकृतिलीन गण मात्र त्यांच्याही पेक्षा उच्च पण आणि तसं सूक्ष्म किंबहुना परमसूक्ष्म अशा अव्यक्तामध्ये विलीन झालेले असतात. आलं का लक्षात? त्यामुळे त्या सूत्र प्रसंगानं
भाष्यावर टीका किंवा भाष्याचं रहस्योद्घाटन करायला जाणारे वाचस्पती मिश्र भाष्याचं क्षौरच करतात असं खेदानं म्हणावं लागतं. कारण वाचस्पती मिश्रांचं प्रयोजन हे भाष्य त्याचं रहस्योद्घाटन करणं असं आहे आणि या ठिकाणी अक्षरशः ते बिन पाण्याचं क्षौर करतात असं म्हणायला पाहिजे. पुन्हा ही समाधी सुद्धा परवैराग्योत्तर प्राप्त होत असते. म्हणजेच गुणत्रयांच्या पलीकडे गेल्यावर त्या विशिष्ट उत्क्रांतावस्थेत प्राप्त होत असते. असं असून सुद्धा पुढे विदेही भवप्रत्यय हा जो असंप्रज्ञात समाधीचा प्रकार आहे त्यात योगी भूतेंद्रियात अडकतो, अहंकारात अडकतो किंवा महतत्वात अडकतो वगैरे म्हणताना ते वायुपुराणातील एक कोष्टक उद्धृत करतात. पण ते कोष्टक प्रकरण बाह्य आहे. केवळ अव्यक्त तत्वामध्ये लीन झालेला योगी 1,00,000 मन्वंतरापर्यंत मोक्ष सादृश अवस्था घेत असतो. हा त्या वायू पुराणोक्त कोष्टकातला भाग मात्र या ठिकाणी लागू आहे, बाकी कुठलेही भाग लागू नाहीयेत. आणि ती चूक वार्तिककार सुद्धा करतात, विज्ञान भिक्षू सुद्धा करतात. आता वाचस्पती मिश्रांनी या सूत्राच्या विषयात पूर्वग्रह दूषित अशी दृष्टी ठेवून त्यांनी या सूत्रामध्ये आणि भाष्यामध्ये अनुगमन केलेलं आहे आणि त्यामुळे जबरदस्त तिरस्कार भाव ठेवलेला आहे असं या ठिकाणी म्हणावं लागतं. त्यांनी वैदेह्य आणि प्रकृतीच्या निम्न अशा विकृतीच्या चिखलामध्ये हे योगी अडकलेले असतात असा सूर काढलाय. मात्र प्रकृतीलीन हे अधिक उत्क्रांत असतात असा विपर्यस्त अन्वेषणाचा आणि विश्लेषणाचा प्रकार ते मांडून जातात. त्यांच्यासारख्या प्रकांड दार्शनिकाकडून असा प्रमाद का घडला हे खरोखर मोठं कोड आहे. असो, या सूत्रानं वाचस्पती मिश्रांप्रमाणेच विज्ञान भिक्षू आणि भोज आणि त्यांचे अनुयायी टीकाकार हे सुद्धा चक्रावलेत. आता भिक्षूंच्या वार्तिकाचा थोडासा परामर्श घेऊया. भिक्षूंनी सुद्धा भव या पदाचा अर्थ मिश्रांप्रमाणेच वाचस्पती मिश्रांप्रमाणेच एकांतिक केला, पण ह्यांनी मात्र नेमका दुसरा अर्थ केला. त्यांनी विज्ञान भिक्षूंनी दुसरा अर्थ केला. वाचस्पतींनी एक घेतला तो सोडून ह्यांनी दुसरा घेतला. त्यांनी भव म्हणजे जन्मतः प्राप्त असा अर्थ केला आहे आणि त्यामुळे जन्मतः किंवा उपजत संस्कारामुळे जी असंप्रज्ञात समाधी साध्य होते ती भवप्रत्यय समाधी असा त्यांचा ग्रह आहे. आणि विदेही देवांना नैमित्तिक प्रलयकाळी नैमित्तिक जे प्रलय होतात त्यावेळेला देवता म्हणून काही कार्य नसल्यानं कार्योपरत माणूस जसा झोपी जातो ना, रजेवर जाऊन परगावी जातो रजा घेऊन, किंवा काम नसल्यामुळे माणूस जसा झोपी जातो तसं यांना त्या प्रलयामध्ये देवतांना काही काम नसतं म्हणून अगदी सहज आणि विनासायास असे ते या समाधीमध्ये जातात. म्हणजे ऑन लिव्ह असा काहीतरी गमतीदार प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. अर्थात तसेच हे देव कोणताही उद्योग नसतो अशा नैमित्तिक प्रलयकाळी असंप्रज्ञात समाधी लावून घेतात असं ते मानतात. भिक्षूंनी सुद्धा वैदेह्यांची समाधी प्रकृतिलीनांच्या समाधीपेक्षा निम्न ठरवली आहे आणि त्यांच्या मतानुसार विदेही हे सावर्ण ब्रह्मांडात वर्तत असतात आणि प्रकृतिलीन हे सावर्ण ब्रह्मांडा पलीकडे असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता त्यांचं हे मत प्रकृतिलीनांना विदेहींपेक्षा उत्क्रांत ठरवतं असं दिसतं. भिक्षूंचं हे मत भाष्य विरोधी आहे, कारण भाष्यकारांनी 3ऱ्या पादातील 26व्या सूत्रात स्पष्ट म्हटल्याचं आपण पाहिलंच. एते सप्तलोकाः सर्वेस ब्रह्मकाः विदेह प्रकृतिलयाः तु मोक्षपदं वर्तन्त इति न लोकमध्ये न्यस्ता इति. याचा अर्थ असा की सप्तलोक हे सावर्ण ब्रह्मांडामध्ये येतात किंवा ते सब्रह्मक सृष्टीमध्ये येतात आणि विदेही आणि प्रकृतिलीन हे त्याही पुढील लोकांमध्ये असतात. म्हणजे भवप्रत्यय असंप्रज्ञात समाधीद्वारा ते मोक्ष समान पदामध्ये वर्तत असतात, ते या सावर्ण ब्रह्मांडाच्या पलीकडे जाऊन. आणि म्हणूनच त्यांची गणना त्यांनी सप्तलोकी जीवामध्ये नाही अशी केलेली आहे. भाष्यकारांना विदेही आणि प्रकृतिलीन
या दोन्ही कोटीच्या जीवांना सावण ब्रह्मांडाच्या पलीकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि सांगायचं आहे. पण भिक्षू हे विदेहींना अलीकडे ठरवून प्रकृती लीनांना पलीकडे ठरवतात. हे एकूण भाष्य विरोधी आहे. त्यानंतर भिक्षूंच्या वार्तिकांमध्ये दुसरा एक मुद्दा असा येतो की भवप्रत्यय याचा अर्थ जन्मतः किंवा उपजत प्राप्त सामर्थ्य असा त्यांनी केलेला आहे. आता त्या ठिकाणी म्हणतात शुकमुहामुनींसारखे उपजत समाधिस्थ वृत्तीचे योगी त्यांनाही समाधी प्राप्त असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या समाधीचा प्रकारच या सूत्रात सांगितला आहे असाही ते ग्रह करून घेतात. पण शुकादी मुनी किंवा उपजत योगवृत्तीचे ऋषिकुमार हे विदेहावस्थ म्हणजे विगत देहाहंकार असल्यानं आणि ते मुक्त झाले असल्यानं विदेहावस्थ असं त्यांना ठरवलं. त्यांना विदेहावस्थ ठरवलं कारण त्यांची ती ज्ञानाची अवस्था, ज्ञानातली श्रेणी आलं का लक्षात. आणि ते विगत देहाहंकार असल्यानं आणि ते मुक्त झाले असल्यानं विदेहांबद्दल ते म्हणतात ततो मुच्यंत इति असं ते स्पष्ट म्हणून जातात की हे विदेही त्यामुळे मुक्त होतात. अर्थात ते विदेही सुद्धा नंतर मुक्त होतात असं त्यांनी म्हटलं. पण वास्तविक पाहता शुकादी मुनींना या वर्गात घालण्याचं मुळीच कारण नाही. तसंच त्यांना सद्यप्राप्त योग किंवा उपजत प्राप्त समाधी हा भवप्रत्यय मानण्याचंही कारण नाही. कारण त्यांची समाधी ही साधन निरपेक्ष किंवा उपाय निरपेक्ष नसते किंवा नव्हती. साधना किंवा उपाय यांचं अनुष्ठान पूर्वजन्मातून त्यांनी केल्यानंच ऐतिहासिक काळामध्ये उत्क्रांतावस्थेत ते जन्मले. पुन्हा विदेही म्हणून इतिहास पुराणातून जो निर्देश झाला आहे तो विदेह देवगण नसून विगत देहाहंकार एवढा असाच त्याचा अर्थ आहे. असो. तसंच भिक्षूंच्या मतानं प्रकृतिलीन योगी सुद्धा महानुभाव असतात किंवा ऋषितुल्य असतात. त्यांना या सूत्रामध्ये वैधेयांशी समीकृत केल्यानं आणि वैधेयांना मुक्त होतात असं म्हटल्यानं किंवा तसं मानल्यानं प्रकृतिलीनांना सुद्धा मुक्ती योग्य ठरवावं लागलं. कारण प्रकृतिलीन त्यांच्या दृष्टीने श्रेष्ठ. मग आता निकृष्ट लोकांना जर मुक्ती आहे म्हणतं तर उत्कृष्ट लोकांना सांगायलाच पाहिजे. म्हणून त्यांनी प्रकृतिलीनांना सुद्धा मुक्ती सांगून टाकली आणि ते पूर्णपणे भाष्याला विरोधी गेले. ते अभिमुच्यंत इति असं ते म्हणून गेले. अर्थात प्रकृतिलीनांचं सुद्धा पुनरावर्तन नसतं असं ते म्हणून गेले. पण भव या पदाचे दोन्ही अर्थ ग्राह्य मानून विदेहींच्या प्रकरणामध्ये जन्मतः उपजत असा अर्थ करून प्रकृतिलीनांच्या प्रकरणामध्ये बंध असा केल्यानं सुटसुटीत अर्थ केल्यानं भाष्य तात्पर्याला योग्य आणि परिपूर्ण असा न्याय देता येतो आणि भाष्य विसंगत प्रतिपादन हे बोकांडी बसत नाही. आता अभ्यासकाला समजू शकेल सहज. वाचस्पतीने एकांगी अर्थ केला तो भाष्यकारांच्या तात्पर्याला बोकांडी बसला. विज्ञान भिक्षूंनी दुसऱ्या अर्थाने एकांगी अर्थ केला तोही बोकांडी बसला असं दिसतो. त्यामुळे हे दोन्ही अर्थ जर केले तर ते सुटसुटीत होतात आणि भाष्यकारांना अजिबात ते विरोधी जात नाहीत. असो. आता भिक्षूंनी जे योगवार्तिकात दोघांनाही विदेही आणि प्रकृतिलीनांना मुक्ती असते असं म्हटलं त्या मताशी ते स्वतःच साशंक आहेत. हा गमतीचा प्रकार आहे की नाही आलं का लक्षात की या ठिकाणी योग वार्तिकामध्ये ते असं जे म्हणून गेले की दोघंही मुक्त होतात या त्यांच्या स्वतःच्या मताबद्दल ते स्वतः साशंक आहेत किंवा ते स्वतःच्या मताशी सहमत नाहीत असाही गमतीदार प्रकार आहे. कारण असं आहे की त्यांच्या सांख्य प्रवचन भाष्यामध्ये सांख्य सूत्राचं त्यांचं जे प्रसिद्ध भाष्य आहे सांख्य प्रवचन भाष्य त्यांनी नेमकं वार्तिक विरोधी मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. हेच प्रकरण आहे. हेच प्रकरण सांख्य सूत्रामध्ये आलंय आणि त्यांनी नेमकं ह्याच्या विरुद्ध मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. प्रकृतिनिंदांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक सूत्र संभवतं. न कारणालयात कृतकृत्यता मग्नवत वित्थानात असं ते सूत्र आहे. 3ऱ्या अध्यायाचं 54वं सूत्र आहे.
याचा अर्थ असा की महाकारण जी प्रकृती त्यात चित्ताचा लय होत असल्यानं कृतकृत्यता किंवा कृतार्थता नसते. त्यामुळे जलमग्न झालेला माणूस श्वास कोडण्याची क्षमता संपली की जसा बाहेर येतो ना, तसे हे वर येतात, तसे ते बाहेर येतात, असं गमतीदार सांख्यसूत्र आहे. अर्थात प्रकृतिलीन लोक हे कालांतराने म्हणजे युगांतरानं परत या लोकी येतात, अर्थात बंध प्राप्त होतात किंवा संसारात संस्कृत होतात, असं स्पष्ट त्या ठिकाणी म्हटलंय. आणि सांख्यसूत्रावरील भिक्षूंनी आपल्या भाष्यामध्ये प्रकृतिलीनांचं पुनरावर्तन सांगितलंय आणि योग दर्शनामध्ये त्यांना मुक्ती सांगितली आहे. हा एक स्वगत विसंगतीचा आणि साशंकावस्था दाखवणाराच प्रकार आहे. असो, वृत्तिकार भोजांनी भवप्रत्यय याचा अर्थ संसार म्हणजे दृष्टानुश्रविक अशा लौकिक पारलौकिक प्राकृत विषयांमध्ये समाधीचं कारण असतं असा केलेला आहे. आलं का लक्षात? म्हणजे असंप्रज्ञात समाधी असून सुद्धा इह पारलौकिक विषयांमध्ये समाधी लागते असं ते म्हणून जातात. आता या ठिकाणी लक्षात घ्या की परवैराग्याने असंप्रज्ञात समाधी लागते असा स्पष्ट सोडाण्याचा सिद्धांत असून, खणखणीत सिद्धांत असून सुद्धा या ठिकाणी भोजकार वृत्तिकार म्हणतात की इह पारलौकिक विषयांमध्ये या समाधीचं काय. त्यांच्या मतानं हे दोन्ही योगी सांसारिक पदार्थात किंवा सांसारिक ऐश्वर्यातच अडकलेले असतात. आनंदानुगत समाधीमध्ये अज्ञानानं कृतार्थता मानणारे ते विधेयी आणि अस्मितानुगत समाधीमध्ये अज्ञानानं कृतार्थता मानणारे प्रकृतिलीन असे त्यांनी मानलंय. म्हणजे खरोखर या ठिकाणी संप्रज्ञात समाधीला त्यांनी काळं फासलंय. आता ती संप्रज्ञात समाधी असताना त्या ठिकाणी काहीतरी अशा प्रकारे गैरधारणा प्राप्त होतात, चुकीचे कृतार्थता प्राप्त होते असं म्हणणं हे खरोखरच संप्रज्ञात समाधीला आणि त्या संप्रज्ञानाला काळं फासण्यासारखं आहे. असो, आता त्यांचं हे जे विश्लेषण आहे त्यांच्या संप्रज्ञात सूत्रावरील वृत्तीमध्ये हे सापडतं. वास्तविक पाहता प्रस्तुत सूत्रातली समाधी ही संप्रज्ञात प्रकारची नसून ती असंप्रज्ञात प्रकारची आहे. हे योगसूत्रामध्ये सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आणि स्वच्छ आहे. पण प्रकाशा इतकं ते स्पष्ट असताना सुद्धा, म्हणजे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट असताना सुद्धा ते असं म्हणतात की या ठिकाणी अज्ञान आहे. असं आहे की भोजांनी वैदेह्य आणि प्रकृतिलीनांचे भवप्रत्यय हे प्रकार समाधी प्रकार अक्षरशः संप्रज्ञात श्रेणीचे ठरवून टाकलेत. भवप्रत्यय हे असंप्रज्ञात समाधीचे प्रकार त्यांनी संप्रज्ञात श्रेणीचे ठरवून टाकलेत. ही मोठीच गफलत केली आहे तिने. आता चुकीचेच आधार विधान घेऊन विश्लेषण मांडलं तर ते किती भ्रांत असेल हे सांगणंच नको. भोजान दोन्ही म्हणजे वैदेह्यांच्या आणि प्रकृतिलीनांच्या भवप्रत्यय समाधीविषयी प्रचंड तिरस्कार आणि सपत्न भाव ठेवलेला आहे. तिरस्काराच्या भरात ते असाही प्रविलाप करून जातात की भवप्रत्यय योग हा योग नसून योगाभास आहे. भवप्रत्यय हा प्रकार योगाभास आहे. आता सूत्रकार स्पष्टपणे सांगतात की हा असंप्रज्ञात समाधीचा एक प्रकार आहे. आता एवढा खणखणीत सिद्धांत असून की हा असंप्रज्ञात समाधीचा एक प्रकार आहे असं असून सुद्धा, असं सांगून सुद्धा भोजवृत्तिकार म्हणतात की हा योगाभास आहे. त्याने अक्षरशः या ठिकाणी तारे तोडलेत बघा. ते म्हणतात तेषां परतत्व अदर्शनात योगाभासो अयम. आता जो असंप्रज्ञात समाधीचा प्रकार सूत्रकार सांगत असतात त्याला ते चक्क योगाभास ठरवितात असा आरोप करणं हे अतिधारिष्ट्याचं आहे. अशा प्रकारे या सूत्रावर आणि सूत्रभाष्यावर टीकाकारांनी जेवढा अन्याय केला आहे, अर्थात त्यांनी जाणून बुजून केला असं आम्हाला मुळीच म्हणायचं नाहीये.
पण तितका अन्याय दुसऱ्या कुठल्याही योगसूत्रावर कोणीही केलेला नाहीये, किंवा त्यावरील भाष्यावर सुद्धा एवढा अन्याय झाला नाहीये. पण या ठिकाणी सूत्रावर आणि सूत्रभाष्यावर अक्षरशः भयंकर अन्याय झालेला आहे या प्रथित यश टीकाकारांद्वारा. त्यामुळे या ठिकाणी सखेद आश्चर्य वाटतं. असो, आता भवप्रत्यय असंप्रज्ञात समाधीचा प्रकार सांगून झाला. आता कैवल्याला उपायभूत किंवा योग साधकाला परम अभ्युदय घडवणारी उपाय प्रत्यय समाधी जी आहे ती आता या पुढच्या सूत्रात सांगितली जाणार आहे. तर या उपायांचा विस्तार योगसूत्रामध्ये पुढे होणार आहे. ते उपाय म्हणजे समाहित चित्ताच्या उत्तमाधिकार्याचे ध्यानात्मक प्रणवजप मूलक ईश्वर प्रणिधान आणि मध्यमाधिकार्याचा क्रियायोग आणि अधमाधिकार्याचा अष्टांग योग, जनसामान्याचा अष्टांग योग, असे हे एकूण साधनेचे उपायांचे प्रकार असतात. असंप्रज्ञात समाधीचे उपाय म्हणून, उपायभूत म्हणून हे 3 प्रकार आहेत, 3 श्रेणी आहेत. स्वरूपतः हे सगळेच उपाय अभ्यास वैराग्य रूप असतात. पण अधिकार भेदामध्ये अभ्यास वैराग्य यांच्या लक्षणांमध्ये म्हणजे ऍट्रिब्यूट्स ज्याला म्हणता येईल त्याच्यात फरक पडतो. त्यांची श्रेणी जशी असेल तशा प्रकारे वैराग्याची उपलक्षणं ही वेगळे वेगळे होत जातात. कोणी म्हणजे अगदी साधका अवस्थेमधला वैराग्य म्हणजे केवळ निग्रह प्रग्रहांची तो मारामारी करत असतो, आणि मग काही त्याच्या पुढच्या श्रेणीमध्ये तो लक्झरीजचा त्याग करतो, म्हणजे अतिविलासी वृत्ती हा कोणी सोडत असतो. त्यानंतर कोणी सामान्य दर्जाचा विलास हा सोडत असतो. त्यानंतर कोणी कम्फर्ट्स यांचा त्याग करतो. त्याच्यानंतर कोणी अगदी ज्याला अत्यावश्यकता म्हणतात त्या अत्यावश्यकतांमध्ये संकोच करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा वेगवेगळ्या त्याची लक्षणं उपलक्षणं ह्या बदलत जातात, श्रेणीनुसार बदलतात. तसंच कोणी शारीर स्थूल मानसिक पातळीवर चाचपडत असतं. कोणी साधक या शारीर आणि स्थूल मानसिक स्तरावर पडत असतात, म्हणजे प्रग्रह निग्रह वगैरे करण्यामध्ये. तर कोणी या पातळीत विगत दोष म्हणजे रिफॉर्म झालेले असतात, आणि अर्थात ते जरा वरच्या पायरीवर वैराग्याचे प्रकार हाताळतात. मानस चैतिक, बौद्धिक चैतिक आणि मग संस्कार पातळी, अशा त्याच्या वेगवेगळ्या पातळी आहेत, आणि त्या पातळीवर साधना ह्या व्हायला लागतात. पण सर्व साधना या विविध श्रेणीच्या अभ्यास सामर्थ्य सर्जन आणि वैराग्य सामर्थ्य सर्जन यासाठीच असतात, हे मात्र निश्चित. आता या उपायभूत असंप्रज्ञात समाधीला सोपान म्हणून योगसूत्रामधली काही प्रकरण आहेत. आता या उपायभूत असंप्रज्ञात समाधीला सोपान म्हणून योगसूत्रामधली काही प्रकरण आहेत. ती प्रकरण अशी की पहिलं म्हणजे चित्त परिकर्म किंवा चित्त परिशुद्धी. हा प्रकार पहिल्या पादामध्ये 33व्या सूत्रापासून 38व्या सूत्रापर्यंत येतो. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान म्हणजे प्रणवोपासना, उच्च दर्जाच्या भक्ताची त्याची उपासना. असंप्रज्ञात समाधीला जो योग्यता सिद्ध आहे, योग्यता प्राप्त आहे, क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याची प्रणवोपासना. तो प्रकार 24 ते 29 या पहिल्या पादातल्या सूत्रात आलाय. त्याच्यानंतर अंतरायांचा प्रतिषेध हा प्रकार पहिल्या पादातल्या 30व्या आणि नंतर 31-32 या पहिल्या पादातल्या सूत्रांमध्ये येतो. त्याच्यानंतर क्रियायोग हा दुसऱ्या पादामध्ये सुरुवातीला येतो. त्यानंतर अष्टांग योग हा दुसऱ्या पादामध्ये मध्यामध्ये सुरू होतो, मध्याला सुरू होतो. आणि त्यानंतर यमनियमांबद्दल उठणारे जे वितर्क असतात त्या वितर्क बाधांचा मुकाबला करण्याचा प्रकार हा पुढे दुसऱ्या पादात येतो. आणि म्हणजे एकूण योगांगानुष्ठान
आणि वितर्कांचा प्रतिषेध अशा प्रकाराने तुम्हा आम्हा जनसामान्यांना किंवा अधमाधिकारी यांना हे प्रकार हाताळावे लागतात. तर सोपानरूप उपायांचा संक्षेप हा आगामी सूत्रामध्ये असून त्याचा विस्तार हा साधन प्रणाली विषयक सर्व सूत्रांमध्ये पुढे हा विखुरलेला आहे. तर आता आपण उपाय प्रत्यय असंप्रज्ञा समाधीचं लक्षण, त्याचं जे लक्षण आहे त्याच्याकडे आता आपल्याला वळणं हे या ठिकाणी प्राप्त होतं. कारण भवप्रत्यय हा समाधीचा प्रकार, असंप्रज्ञा समाधीचा प्रकार आपण यथाशक्ती पाहिला. अर्थात उपाय प्रत्यय अशा असंप्रज्ञात समाधीचा जो प्रकार आहे तो हाती घेण्यापूर्वी आपण एक या ठिकाणी त्याची पूर्वपीठिकाही पाहणं अत्यावश्यक ठरतं. आता असं पहा की त्या आगामी सूत्रामध्ये उपाय प्रत्यय असंप्रज्ञात समाधीचा प्रकार हा सांगताना श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा किंवा समाधी प्रज्ञा यांच्या द्वारा म्हणजे तत्पूर्वक असा व्हायला पाहिजे असं म्हटलं गेलंय. नाही तर श्रद्धापूर्वक, वीर्यपूर्वक, स्मृतीपूर्वक, समाधी प्रज्ञापूर्वक असा तो प्रकार व्हायला पाहिजे असं म्हटलं गेलंय. त्यामुळे या ठिकाणी दोन प्रश्न निर्माण होतात. त्यातील एक प्रश्न असा की उपाय प्रत्यय समाधीला जर श्रद्धा हवे असेल, वीर्य हवे असेल, स्मृती हवी असेल, समाधी आणि प्रज्ञा हवी असेल तर त्याचा अर्थ असा का की भवप्रत्ययाला श्रद्धाहीनता, निर्वीर्यता, विस्मरणीयता आणि समाधी प्रज्ञाहीनता किंवा तद विरहित अशी अवस्था यांचा निर्देश आहे की काय, आहे की नाही? हा म्हणजे तसा तार्किक तर्कशुद्ध प्रश्न आहे की ज्या अर्थी उपाय प्रत्यय समाधीला श्रद्धा लागते, वीर्य लागतं, स्मृती लागते, समाधी प्रज्ञा लागते. मग त्या ठिकाणी असा एक तर्क काढता येतो की ज्याला तार्किक कन्क्लुजन, लॉजिकल कन्क्लुजन म्हणतात किंवा तार्किक निष्कर्षण असं म्हणता येईल. ते असं निघू शकतं ज्या अर्थी उपाय प्रत्यय हा श्रद्धापूर्वक असतो, स्मृतीपूर्वक असतो, नंतर वीर्यपूर्वक असतो, समाधी प्रज्ञापूर्वक असतो. त्याचा अर्थ असा की तद्विरोधी दुसरा जो प्रकार भवप्रत्यय तो श्रद्धेशिवाय चालतो, वीर्याशिवाय चालतो, स्मृतीशिवाय चालतो, समाधी प्रज्ञेशिवाय चालतो. असा एक या ठिकाणी तर्कशुद्ध प्रश्न निघू शकतो. आणि असं आहे की उपाय प्रत्यय हा भवप्रत्यय भिन्न, भवप्रत्ययापेक्षा भिन्न असा हा असंप्रज्ञात समाधीचा प्रकार असतो आणि त्यामुळे असं या ठिकाणी तार्किक निष्कर्षण निघू शकतं. पण तसा हा प्रकार नाहीये. भवप्रत्यय संप्रज्ञात समाधी ज्याची असते त्यामागे अश्रद्धा असते, निर्वीर्यता असते, विस्मरणीयता असते किंवा समाधी प्रज्ञा नसते असा अर्थ नसतो. मग प्रश्न असा पडतो की मग असं सांगण्याचं कारण काय? भवप्रत्ययाला सुद्धा श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी प्रज्ञा या गोष्टी लागतात असं जर तुम्हाला म्हणायचं असेल मग या ठिकाणी पुन्हा असा निर्देश करण्याचं कारण काय? मग विशेष लक्षण या ठिकाणी असं काही सांगितलं जात नाहीये. त्यामुळे असा हा उपाय प्रत्ययाचा प्रकार अशा प्रकाराने का सांगितला की श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी प्रज्ञापूर्वक इतरेशाम असं सांगण्यात विशेष तात्पर्य काय आहे? आलं का लक्षात? कारण भवप्रत्ययाला तुम्ही असं म्हणत नाही की त्या ठिकाणी श्रद्धाहीनता, वीर्यहीनता, निर्वीर्यता, स्मृतीहीनता, विस्मृती किंवा समाधी प्रज्ञेचा अभाव या सगळ्या गोष्टींनी काही भवप्रत्यय साधत नाही असं तुम्ही एका बाजूने म्हणता. मग या ठिकाणी उपाय प्रत्यय म्हणून एक तुम्हाला प्रकार सांगतो म्हणून त्याचं जे लक्षण केलं ते सामान्य लक्षण आहे, विशेष लक्षण कुठे झालं? मग कशासाठी ही उठाठेव केली असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. तसंच दुसरा एक प्रश्न असा निर्माण होतो की योगोपाय किंवा योग साधना ही तुम्ही आम्हाला आधीच सांगितली, 14व्या सूत्रात सांगितली, सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितः दृढभूमी. ती दीर्घकाल चालली पाहिजे, निरंतरपणे चालली पाहिजे, सत्कार भावना चालली पाहिजे. म्हणजे ती आचारसंहिता ज्या 14व्या सूत्रात सांगितली आहे मग त्यामध्ये श्रद्धा नसते का? श्रद्धेशिवाय तशी साधना होईल का?
श्रद्धेशिवाय सतुदीर्घकाल, नंतर निरंतरपणे सत्कार भावाने साधना होईल का? वीर्याशिवाय होईल का? स्मृतीशिवाय होईल का? समाधी प्रज्ञेशिवाय होईल का? प्रज्ञेशिवाय होईल का? मग तुम्ही 14व्या सूत्रामध्ये आम्हाला एक आचारसंहिता दिली, त्यापेक्षा या ठिकाणी वेगळं काय सांगताय? म्हणजे त्या ठिकाणी ती जी विशेषणं त्या ठिकाणी आलेली आहेत त्यामध्ये श्रद्धा वीर्यादी अन्वित नाहीत की काय? त्यांच्याशिवाय तशी श्रद्धा साधना होऊ शकेल का? अर्थात श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञा ही जी लक्षणं आहेत ती सतुदीर्घकाल नैरंतर्य सत्कार सेवित या गुणांमध्ये अन्वित आहेत असं निश्चितच होतं. मग या प्रश्नावर उत्तर काय? तर या प्रश्नावर उत्तर असं की सूत्रकारांना कशाही प्रकारे पुनरुक्ती करायची नाहीये. ही काही पुनरुक्ती नाहीये सूत्र ग्रंथामध्ये, आणि तेही पतंजलींसारख्या वैयाकरणीयांद्वारा अशा प्रकारे मोघम काही सांगितलं जाणं हे काही अजिबात उचित नाहीये. आणि पुनरुक्ती तर मुळीच नाहीये. तुम्ही असं म्हणाल की सतदीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेविता दृढभूमी या सूत्रामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि पुन्हा इथं सांगितल्या आहेत, त्यामुळे हे पुनरुक्ती दोष या ठिकाणी आहे. तर तसंही नाहीये, हे पुनरुक्ती नाहीये. त्याचप्रमाणे 14व्या सूत्रातील आचारसंहिता श्रद्धा वीर्यादी विरहित सुद्धा नाही. म्हणजे एकूण ही समस्या जास्तच बिकट होतीये, प्रश्न जास्तच अवघड होतोय. पाहिलं का? म्हणजे दर्शनार्थीने दर्शनाचा अभ्यास करताना अशी ही जिज्ञास्य बुद्धी ठेवली पाहिजे की हे सूत्र का सांगितलंय, आणि या ठिकाणी जो हा पूर्वपक्ष मांडलेला आहे हा अत्यंत योग्य, अत्यंत तर्क सुसंगत आहे. की एक म्हणजे भवप्रत्यय हा प्रकार तुम्हाला असं काही म्हणायचं नाही ना की श्रद्धेशिवाय चालतो, वीर्याशिवाय चालतो, स्मृतीशिवाय चालतो, समाधी प्रज्ञेशिवाय चालतो, असं तुम्हाला काही म्हणायचं नाही. तसंच 14व्या सूत्रामध्ये जी आचारसंहिता सांगितली त्यापेक्षा तुम्ही काही या ठिकाणी वेगळं सांगताय असंही नाही. आणि पुन्हा म्हणता पुनरुक्ती दोष सुद्धा नाहीये. मग आहे काय? हे गौडबंगाल आहे काय? तर असं पहा की आता जो पहिला प्रश्न आपण पाहिला त्याच्या अनुषंगानं असं म्हणावं लागतं की उपाय प्रत्यय असंप्रज्ञा समाधीचा प्रकार श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञापूर्वक असतो असं म्हटल्यावर तद्भिन्न असा भवप्रत्यय समाधीचा प्रकार श्रद्धाहीनांचा असतो किंवा दृढ श्रद्धा नाही अशांचा असतो. तसंच निर्वीर्य हतवीर्यांचा असतो, तसंच विसरभोळ्यांचा असतो, किंवा त्याचप्रमाणे ज्यांना समाधी प्रज्ञा नाही अशा अल्पमतींचा असतो, दुर्बुद्धांचा असतो, निर्बुद्धांचा असतो असा अर्थ नाहीये. ज्या विदेहींचा भवप्रत्यय असंप्रज्ञा समाधीचा प्रकार असतो त्या देवदेवतांना समाधीचं सामर्थ्य उपजतच प्राप्त असतं. त्यांना ते सामर्थ्य उपजतच प्राप्त असतं. त्यांना योगोपायांची किंवा योग साधनांची जुळवणी उभारणी करावी लागत नाही. अर्थात जी गोष्ट स्वाभाविक आणि स्वयंजात आणि उपजत आहे त्यासाठी श्रद्धा हवे, वीर्य हवे वगैरे आचारसंहिता सांगण्याचा प्रश्नच उपपन्न होत नसतो. त्यामुळे प्रश्नकर्त्यानं अर्थापत्तीद्वारा केलेलं विश्लेषण तसं सदोष आहे. निर्दोष विश्लेषण असं की जी समाधी स्वाभाविक आहे त्यासाठी श्रद्धा वीर्यादी सांगणं अनावश्यक असतं. त्यामुळे त्यांची श्रद्धा रहित असते असं म्हणण्याचा मुळीच या ठिकाणी प्रकार नाही, किंवा वीर्यहीन अशी त्यांची साधना असे ते असतात असंही म्हणण्याचं या ठिकाणी काही कारण नाहीये. ते आणि तसा प्रकार तो अयोग्य आहे. अर्थात अधिकारवशात ते देवतादींना निरर्थक ठरत असतं तसं सांगणं, आचारसंहिता त्यांच्यासाठी सांगणं याला काही अर्थ नसतो. कारण त्यांना त्या योगासाठी लागणारं सामर्थ्य, समाधीसाठी लागणारं सामर्थ्य उपजत असतं, स्वयंजात असतं. त्यामुळे त्यांची असंप्रज्ञात समाधी ही श्रद्धाहीन असते, निर्वीर्य असते, स्मृती शक्ती शून्य असते किंवा समाधी प्रज्ञा शून्य अशी असते. असा उफराटी विश्लेषणाचा प्रकार मांडण्याचं मुळीच कारण नाही.
आता प्रकृती लीनांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांना सुद्धा श्रद्धा वीर्यादी आचार संहिता सांगितलेली नाही, आणि ज्यांना भवप्रत्यय समाधी उपजत प्राप्त नसून त्यांनी साधनेद्वारा मिळवली असते त्याचा अर्थ ते अश्रद्धदान असतात, निर्वीर्य असतात, विस्मरणारी दुर्गुणांनी युक्त असतात असं काही नाहीये. पण त्यांना सुद्धा सश्रद्ध रहा, वीर्यवत्तर रहा वगैरे वगैरे सांगण्याचं कारण नसतं. कारण ज्या असंप्रज्ञात समाधीतून त्यांना प्रकृती लय संप्राप्त असतो ती समाधी सुद्धा परवैराग्यजन्यच असते, आणि परवैराग्य किंवा तो ज्ञानोत्कर्ष होईपर्यंत त्यांना योग्य अशा विशेषणांनी युक्त अशी आचारसंहिता ही त्यांनी अंगीकारलेलीच असते. आलं का लक्षात? म्हणजे प्रकृतीलीन जे आहेत, प्रकृतीलयाकडे जाणारे जे आहेत, त्यांनी तोपर्यंत केलेली साधना ही सश्रद्ध असते, सवीर्य असते, स्मृतीपूर्वक असते, समाधी प्रज्ञापूर्वक असते, कारण त्यांना संप्रज्ञात समाधी लागून गेलेली असते. अर्थात त्यांना परमोच्च समाधी प्राप्तीचं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामर्थ्य असतं. त्यामुळे त्यांना श्रद्धा वीर्यादी सांगणं हे फाजील, अनावश्यक, अनाठायी ठरतं. कारण त्याने तिथपर्यंत जी वाटचाल केलेली आहे ती वाटचाल त्याने सश्रद्ध केलेली आहे, वीर्यवत्तर होऊन केलेली आहे, स्मृतीपूर्वक केलेली आहे, समाधी प्रज्ञेने केली आहे, हे त्या ठिकाणी निश्चितच असतं, गृहीत असतं. त्यामुळे त्यांनाही हा प्रकार तुम्ही श्रद्धेने करा, श्रद्धा ठेवा, वीर्य ठेवा, स्मृती ठेवा हे सांगण्याचं कारण नाही, कारण त्यासहितच ते तिथपर्यंत पोचलेले असतात. त्यामुळे त्यांना सुद्धा हा भवप्रत्यय समाधीमध्ये श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी प्रज्ञा सांगणं हे फाजील, अवांतर आणि अनाठायी ठरतं. त्यांची साधना त्या समाधीनिशी संपलेली असल्यानं त्यांना प्रस्तुत उपदेश लागू नसतो, अर्थात अधिकार वशात. आलं लक्षात? पण जे असंप्रज्ञात समाधीची योग्यता सिद्धी प्राप्त करून आहेत आणि संप्रज्ञात ते असंप्रज्ञात टप्प्याच्या साधनेत आहेत, आलं का लक्षात, त्यांना मात्र सांगावं लागतं. थोडक्यात म्हणजे हा जो उपदेश आहे हा तुम्हा आम्हा सामान्यांना सुद्धा लागू नये अशा अर्थानं की आपल्याला सांगून झालंय. 14व्या सूत्रात आपल्यासाठी आचारसंहिता दिलेली आहे. आता ही जी आचारसंहिता या ठिकाणी दिलेली आहे ती अष्टांग योगावर आरूढ झालेल्या तुम्हा आम्हा सारख्या साधकांना नाहीये. आलं का लक्षात? कारण तुम्ही आपण तो पूर्वपक्ष पाहिला त्या ठिकाणी असं सांगितलं गेलंय की आपली जी आचारसंहिता दिली सतदीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितः, त्या सगळ्या विशेषणांमध्ये श्रद्धा, वीर्य, स्मृती वगैरे ह्या गोष्टी त्या ठिकाणी अन्वित आहेत, त्याला अंगभूत आहेत. त्यामुळे हा उपदेश तुम्हा आम्हाला सुद्धा नाहीये. पण हा उपदेश कोणाला आहे? तर ज्यांना संप्रज्ञात समाधी प्राप्त झालेली आहे, पण तिथून असंप्रज्ञात समाधीच्या टप्प्यामध्ये ते साधना करत आहेत. म्हणजे संप्रज्ञात ते असंप्रज्ञात या दरम्यान जे साधना करतायत त्यांना मात्र सांगावं लागतं. खरं म्हणजे ते सिद्ध आहेत, खरं म्हणजे ते सिद्ध योगी आहेत, त्यांना संप्रज्ञात समाधी प्राप्त झालेली आहे. साधारणपणे असे समजूत करून घेतात की हे सूत्र साधकासाठी आहे, तू योग श्रद्धेने कर, वीर्याने कर, स्मृतीपूर्वक कर, समाधी प्रज्ञेने कर. तर हा उपदेश आपल्यासाठी जो झालाय तो जास्त व्यापक असा होऊन गेलेला, व्यापक विशेषणाने सांगून गेले आपल्याला झालेला उपदेश 14व्या सूत्रात आपल्याला सगळी आचारसंहिता सांगून झालेली आहे. पण या ठिकाणी विशिष्ट टप्प्यातल्या सिद्धाला, मग तो साधक आहे, खरं म्हणजे असंप्रज्ञाताचा साधक आहे पण तो सिद्ध योगी आहे, संप्रज्ञाताच्या संदर्भात तो सिद्ध योगी आहे. अशा संप्रज्ञात ते असंप्रज्ञात टप्प्यामध्ये असलेला जो साधक पण आपल्या दृष्टीने सिद्ध जो आहे त्याला मात्र हे फार फार महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. का म्हणाल तर असं आहे, त्यांना सांगावं लागतं, अहो साधक हो, हा पल्ला फार मोठा आहे, हा पल्ला फार मोठा आहे आणि कठीणही आहे. या मार्गात ललचावणारे अनेक प्रसंग येतील,
तुम्ही संप्रज्ञात प्राप्त सिद्धीनी विभूषित असल्यानं ऊर्ध्वलोकीच्या देवता, अप्सरा, देवगण तुम्हाला भुरळ पाडून, लालूच दाखवून भुलवतील. पहा, सूत्रकार पुढे म्हणतायत 3ऱ्या पादामध्ये, स्थानयुपनिमंत्रणे संगस्मयाकरणं पुनः अनिष्ट प्रसंगात, असं त्यांनी 3ऱ्या पादातल्या 51व्या सूत्रात सांगितलंय. आणि त्यावरचं मनोरंजक असं योगभाष्य बघा. खरं म्हणजे ते रोमॅन्टिक असं योगभाष्य आहे, ते बघा त्याच्यावरचं. त्या ठिकाणी असं आहे सांगितलं जातं, बाबांनो श्रद्धा दृढ ठेवा, कारण सत्वपरीक्षा घेणारे अनेक प्रसंग येतील. कामजय, क्रोधजय, अहंकारजय यांच्या तुम्हाला अनेक कठीण कठीण कठीणतम अशा परीक्षा द्याव्या लागतील, अशा चाचण्या द्याव्या लागतील. आणि तसंच तुम्ही वीर्यवत्तर राहा, हातपाय गाळण्याचे अनेक प्रसंग येतील. वैफल्य, नाउमेदीचे अनेक प्रसंग येतील. तसंच स्मृती सुद्धा दृढ ठेवा, संस्कार पक्के ठेवा, कारण या पल्ल्यासाठी एकानेक जन्म लागणार आहेत. या पल्ल्यासाठी तुम्हाला एकापेक्षा जास्त असे जन्म लागणार आहेत. आणि साधनेचा प्रवास अखेरच्या टप्प्यात असला तरीही तो दीर्घ आहे. साधनेचा प्रवास जरी अखेरच्या टप्प्यात असला तरी तो टप्पा दीर्घ आहे. आणि विस्मरण होईल त्या ठिकाणी, तर प्रत्येक जन्मानिशी तुम्ही मागे ओढले जाल. स्मृती जर फारच अदृढ असेल, ढिली झालेली असेल, तर प्रत्येक जन्मानिशी योगाच्या बाराखड्यांचा जवळपासच तुम्हाला येण्याचा प्रकार संभवेल. आलं का? आलं का लक्षात? तर तुम्हाला पुन्हा बाराखडी गिरवण्याचा प्रसंग येईल का? त्याच्या जवळपास येऊन पुन्हा पडाल तुम्ही. तर तसं तुमचं पतन होऊ देऊ नका, संस्कार दृढ ठेवा. तुम्हाला संप्रज्ञात समाधी प्राप्त झाली तरी त्याचा उत्कर्ष ज्या विवेक ख्यातीशी होत असतो त्याच्याही पुढे असंप्रज्ञात समाधी असते. म्हणजे संप्रज्ञाताचा संपूर्ण मार्ग पादाक्रांत झाल्याशिवाय असंप्रज्ञाताची सावली सुद्धा शोधण्याचा वेडगळ प्रयत्न करू नका. या सर्व सांगण्याला फार फार मोठा अर्थ असतो. आलं का लक्षात? त्याचप्रमाणे संप्रज्ञात समाधी प्राप्त झाल्यावर आणि तज्जन्य सिद्धी सामर्थ्य प्राप्त झाल्यावर तुम्हामध्ये तुष्टी येण्याची, साधनेमध्ये ढिलाई होण्याची फार मोठी शक्यता आहे. इतकंच काय, पण असंप्रज्ञात रूपी योगाचे फळ अगदी हाताशी लागण्याची वेळ यावी आणि अकाली तुष्टी येऊन श्रद्धादी ढिल्या पडाव्यात असं होऊ नये, हे शास्त्रकारांना या ठिकाणी सांगायचं आहे. कारण या ठिकाणी बनचुके ही धारणा येण्याची फार शक्यता आहे. आणि या टप्प्यामध्ये बनचुके ही वृत्ती येणं यासारखा जीवघेणा प्रकार नाहीये. कारण तुम्हाला असंप्रज्ञात समाधी तशी ती जवळ आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही आहात. असे एखाद्या शर्यतीमध्ये ज्यावेळेला शेवटचा टप्पा येतो त्यावेळेला ते टेन्शन केवढं असतं. म्हणजे त्या ठिकाणी ती स्पर्धा पाहणारे, ती शर्यत पाहणारे, शर्यत ऐकणारे, शर्यत खेळणारे, या सगळ्यांमध्ये केवढं टेन्शन येतं शेवटच्या टप्प्यामध्ये. ही आपल्याला अनुभवाची गोष्ट आहे. ज्यावेळेला आपण शर्यतीच्या एखाद्या साधनेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असतो त्यावेळेला किती मनावर दडपण आलेलं असतं. तर अशी ही त्या ठिकाणी तुमची मनस्थिती असू शकते. आणि त्यामुळे काहीतरी चुकीच्या गोष्टी घडण्याची शक्यता असते. किंवा बनचुके ही जर वृत्ती आली तर तुम्ही धाड दिशी फार खाली खोल दरीत जाऊन पडाल. आलं का लक्षात? तुम्ही असं आहे, मोठा डोंगर चढताना डोंगराच्या पायथ्यापाशी तुम्ही घसरलात तर फार मोठा प्रत्यवाय नसतो. पण फार उंचावर गेल्यानंतर त्या ठिकाणी पाय घसरणं हा खरोखर जीवघेणा प्रकार असतो. म्हणजे टेकडीच्या खाली
पायथ्यापाशी एखादं पाऊल सटकणं, तर एखादं पाऊल सटकून तुम्ही 4 पावलं खाली याल, एवढंच. पण तुम्ही अगदी वर गेल्यानंतर 1 पाऊल घसरणं म्हणजे तुम्ही किती खाली येता ह्याची कल्पना करू शकता. आणि त्यामुळे या टप्प्यामध्ये या साधकाला आपल्या दृष्टीने जो सिद्ध आहे, आपल्या दृष्टीने सिद्ध, पण सूत्रकारांच्या दृष्टीने जो साधक आहे, संप्रज्ञात असंप्रज्ञातच्या टप्प्यामध्ये जो आहे, त्याला या ठिकाणी असा उपदेश देणं हे अत्यंत मोलाचं आहे, भयंकर मोलाचं आहे. आणि म्हणूनच त्या दृष्टीने आगामी सूत्राला फार फार महत्व असतं. तुमच्या आमच्या दृष्टीने या सूत्राला तेवढं महत्व नाहीये, कारण आपण अजून 12 खाड्या गिरवतो. आपण अजून टेकडी चढायला सुद्धा सुरुवात केली नाहीये, त्यामुळे पाय घसरण्याचा अजून प्रसंग त्या ठिकाणी नाहीये. तर आपल्याला 14व्या सूत्रामध्ये आपली आचारसंहिता ही योगसूत्रकारांनी सांगितलेली आहे. आपल्याला साधनेत दृढभूमी होण्याचा प्रकार सांगितला आहे. पण आता आगामी सूत्रातून श्रद्धादी सांगणं हे त्यामुळे निरर्थक ठरू शकत नाही. तुम्ही असं म्हणाल 14व्या सूत्रात सांगितलंय दृढभूमीसाठी संस्कार पाहिजेत, योग्य संस्काराचं सर्जन करा, असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. पण त्यामुळे हा प्रकार या ठिकाणी निरर्थक नाहीये. कारण एक तर 14व्या सूत्रात पाया मजबूत करण्याची आचारसंहिता सांगितली आहे, जी तुमच्या आमच्यासाठी आहे. आणि आता कळस चढविताना योग साधनेच्या शिखरावर, पर्वतावर, त्या मंदिरावर कळस चढविताना हात घाईला येऊ नका, प्रमाद करू नका. आपण संप्रज्ञात सिद्ध आहोत, असामान्य योगी आहोत, अशाही तोऱ्यात राहू नका, बंचुके समजू नका. हा इशारा देण्याचा अत्यंत उचिताधिकार शास्त्रकारांना असतो. आणि तो त्यांनी अगदी उचित स्थानी पार पाडला आहे असंच म्हणावं लागतं. आलं का लक्षात? अत्यंत उचित स्थानी त्यांनी हा उपदेश या ठिकाणी दिलेला आहे असं म्हणावं लागतं. तर एकूण या सूत्रामध्ये जो उपदेश आहे तो नुसती श्रद्धा ठेवा बाळांनो, श्रद्धा ठेवा बाळांनो, वीर्यवत्तर राहा बाळांनो, स्मृती पक्की ठेवा, असा तुम्हा आम्हाला जो सांगण्याचा प्रकार येतो त्या प्रकाराने त्या ठिकाणी सांगितलं नाहीये. त्या ठिकाणी श्रद्धेचा अर्थ फार 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 वेगळा आहे. कारण संप्रज्ञात सिद्ध असा जो योगी आहे त्याला श्रद्धा नसते असं थोडंच आहे, बरं त्याला वीर्य नसतं असं थोडंच आहे. अहो, तिथपर्यंत त्यांनी प्रवास केला कसा? तो तिथपर्यंत पोचला कसा? संप्रज्ञात समाधीपर्यंत तो पोचला कसा? काय श्रद्धेशिवाय पोचला? काय वीर्याशिवाय पोचला? निर्वीर्य असता पोचला नाही. त्यामुळे ज्या अर्थाने आपण श्रद्धा, वीर्य, स्मृतीपूर्वक किंवा समाधी, प्रज्ञा यांचा अर्थ मानतो तो अर्थ अत्यंत या ठिकाणी ढोबळ ठरतो. सूत्रकारांना या ठिकाणी विशेषाचं काहीतरी सांगायचं, या ठिकाणी श्रद्धा याचा अर्थ वेगळा आहे. ज्याला आपण ज्याला श्रद्धा मानतो ती श्रद्धा या ठिकाणी सांगण्याचं कारणच येत नाही. त्यामुळे त्या प्रत्येक विशेषणाला वेगळाच अर्थ आहे. त्यामुळे हे सूत्र अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामध्ये फार गुह्य गहन अशा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या अर्थाने पुढल्या सूत्राला फार महत्व आहे. तर अशा प्रकारे पूर्वपीठिका देऊन आपण आता त्या सूत्राकडे वळणार आहोत, पण तो प्रकार पुढल्या प्रसंगी. कृष्णार्पणमस्तु.